बंदुकीच्या गोळीप्रमाणेच लेखणीलाही तेवढीच धार असते आणि लेखणीही तेवढीच शक्तिशाली असते. आणि मला हे अभिमानाने सांगायचं वाटतं, की आमचं हे साप्ताहिक जनमंगल हे बातम्या किंवा नकारात्मक पत्रकारितेला कधीही बढावा देत नाही. तर फक्त ते साहित्याला आणि साहित्याकरताच वाहिलेलं वृत्तपत्र आहे. साप्ताहिक जनमंगलची लोकप्रज संघ नावाची प्रकाशन संस्थाही आहे. या संस्थेचे अनेक दर्जेदार प्रकाशन सोहळे, उपक्रम, कार्यक्रम नेहमी होत असतात आणि ह्यातही मुख्यत्वे करून महिला सहभागी झाल्या आहेत. आमच्या परिवाराने नादलहरी हे साहित्य अभिवाचनाला वाहिलेलं ध्वनिमासिक सुद्धा त्याची निर्मिती केलेली आहे आणि त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. तसंच जनमंगलचा महाराष्ट्र बीट हे इंग्लिश एडिशन दर महिन्याला निघतं आणि मला अभिमानाने सांगायचं वाटतं, की महिला दिनाच्या निमित्ताने साप्ताहिक जनमंगलचं जे मराठी आणि इंग्लिश एडिशन अंक जे प्रकाशित झाले ते 100 पानांचे होते. म्हणजे बघा, की आता हे एक वृत्तपत्र न राहता एक आंदोलन बनलेलं आहे, एक चळवळ बनते आहे. साप्ताहिक जनमंगल परिवार हे इतरही वेगवेगळे उपक्रम राबवतं. जसं दासबोधावरचं निरूपण, चिंतन, तसंच प्रशिक्षण वर्ग आणि विविध क्षेत्रातल्या नावाजलेल्या व्यक्तींच्या मुलाखती सुद्धा. तसेच साप्ताहिक जनमंगलचं Facebookवर पोर्टल पेज सुद्धा आहे आणि त्याच्यावर कविता सादरीकरण, कथाकथन, ॲक्टिंग म्हणजे साप्ताहिक जनमंगल हे केवळ साहित्याला वाहिलेलंच नाही, तर इतर कलांनाही प्रोत्साहन देणारा आपला एक परिवार बनत चाललेला आहे. साप्ताहिक जनमंगलनी आतापर्यंत जे विशेषांक काढले, टिळक विशेषांक, गीता सप्ताह विशेषांक, दिवाळी विशेषांक आणि दिवाळी विशेषांकाचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मराठी दिवाळी अंकाबरोबरच रेडियन्स नावाचा इंग्लिश दिवाळी अंक पहिल्यांदा प्रकाशित झाला आणि तो अत्यंत यशस्वी ठरला. त्याचप्रमाणे इतर विशेषांक व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने जो विशेषांक निघाला, नवरात्र विशेषांक, तर या सर्व विशेषांकाला खूप प्रतिसाद मिळाला आणि ते प्रेक्षकांच्या वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. जनमंगल परिवाराने आतापर्यंत 4 चित्रपटांची निर्मिती केली आहे. ज्यात प्रामुख्याने ब्रह्मचैतन्य, पाणी, मुरळी आणि दुर्गे दुर्गटवारी या चित्रपटांचा समावेश आहे. आणि या चित्रपटांमध्ये अनेक नावाजलेल्या कलाकारांनी काम केले आहे. जसे सुबोधजी भावे, ऐश्वर्याजी नारकर, उषाजी नाईक, सुधा चंद्रनजी, सुहासजी पळशीकर, श्रीरंगजी गोडबोले वगैरे इत्यादी नावाजलेले म्हणजे आर्टिस्टनी याच्यामध्ये काम केलेलं आहे. अ, तर अशा या मंचावर आज आपण भेटणार आहोत एका चतुरस्र व्यक्तिमत्वाला, समीराजी गुजर यांना. समीराजींचं नाट्य, अभिनय, चित्रपट, साहित्य या सर्व क्षेत्रातली घोडदौड अत्यंत लक्षणीय आहे. या सर्वच क्षेत्रात त्या अग्रेसर आहेत. चला तर मग आपण आज त्यांना जाणून घेऊया. धन्यवाद. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. जरूर. माझा अगदी साधा सोपा पहिला प्रश्न असा आहे की तुमच्यामध्ये अशा विविध गोष्टी आहेत, विविध कला आहेत, तुम्ही लिहितास, तुम्ही स्तंभलेखक आहात, तुम्ही म्हणजे PhD चे प्रबंधही लिहिलेले आहेत. तर मला तुमच्याकडून पहिल्यांदा हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही काय काय लिहिलं, कारण ह्या सगळ्या गोष्टी आमच्या रसिकांना पण कळाव्यात, तुमच्या फॅन क्लबलाही कळाव्यात आणि त्याच्याबरोबर मला एक आरोप तुमच्यावरती पहिल्यांदाच करायचा आहे की तुम्ही अभिनय क्षेत्राकडे वळल्यामुळं साहित्य क्षेत्रावरती तुमच्यातल्या साहित्यिकावरती तुम्ही अन्याय केलाय का? अरे बापरे. सगळ्यात आधी या सगळ्या इतक्या प्रभावशाली व्यक्तिमत्व असणाऱ्या सगळ्या महिला माझी मुलाखत घेत आहेत याचा खूप आनंद आहे. आणि शिरीष सर तुम्ही उपस्थित आहात, सुभाषी उपस्थित आहेत याचाही खूप आनंद आहे. तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांशी संवाद साधण्याची मला ही जी संधी तुम्ही देत आहात त्यासाठी मनपूर्वक आभार. आणि मुलाखती देणं हे मला वाटतं कुठेतरी एक नक्कीच स्वतःला आपण जे काम करतो आहोत त्याला मिळणारी दाद असते की समोरच्यांना ते आवडतं आहे, त्यांना त्याविषयीचं कुतूहल आहे. त्यामुळे मुलाखतीचं आमंत्रण येणं हे नाही म्हटलं तरी आपला अहंकार सुखावणारं निश्चितपणे असतं आणि तितकंच प्रोत्साहन देणारही असतं. त्यामुळे अशी संधी मला मिळते आहे याचा आनंद आहे. सर आता तुम्ही म्हणालात त्या आरोपापासूनच सुरुवात करते की खरं तर मी आता कोरोना काळामध्येच असं म्हणूया पुन्हा एकदा लोकांसमोर यायला सुरुवात केली
माझ्यातल्या अभ्यासक जो आहे माझ्यातला, मी लहानपणापासून शाळेमध्ये पण अभ्यासू विद्यार्थिनी म्हणूनच प्रसिद्ध होते आणि पुढील काळामध्ये अभिनय, निवेदन हे सगळं मी जरी व्यवसाय म्हणून स्वीकारलं, म्हणजे व्यावसायिकरित्या मी ते करायला लागले, तरी सुद्धा माझा पिंड अभ्यासाचा होता आणि म्हणून पी-एच-डी करता यावं यासाठी मी जवळ-जवळ 6 ते 7 वर्ष अभिनय क्षेत्रातून सुट्टी घेतली. जे मला वाटतं आजच्या काळात तसं फारसं कोणी धजावू शकत नाही. मीही हा निर्णय घेताना पुन्हा-पुन्हा विचार केला होता. कारण त्यावेळेस अनेक मालिका करत होते, चित्रपट उत्तम करत होते आणि मी ज्या काळात काम करत नव्हते, त्या काळात मराठी सिने, नाट्य आणि मालिका क्षेत्रामध्ये खूप काही घडत होतं. त्यामुळे हे सगळं कुठेतरी मी मिस केलं डेफिनेटली. पण मनात ही जिद्द होती, की आपण पी-एच-डी पूर्ण करायचं आणि ते आत्ताच करायचं म्हणजे याच वयामध्ये ते करायचं. आणि दुसरं आता इतक्या सगळ्या हा महिलांचा मंच आहे प्रामुख्याने. महिला अग्रेसर आहेत या मंचावरती. म्हणून त्या समजून घेऊ शकतील, की आपल्यावरती आईपणाची एक जबाबदारी जी असते, तीही आपण प्रभावीरित्या निभवावी अशी प्रत्येकीचीच इच्छा असते आणि प्रत्येक जण आपापला मार्ग त्यातून शोधत असतो. कारण सध्या त्यासाठीची आव्हानं खूप आहेत महिलांसमोर. तर त्यातून मी हा एक मार्ग शोधला, की सुदैवाने माझ्या मी जर 3-4 क्षेत्रात कार्यरत आहे, तर माझ्याकडे निवडीचं स्वातंत्र्य आहे, माझ्याकडे चॉईस आहे. तर अभिनय क्षेत्र अधिक वेळ अभिनय क्षेत्राला द्यावा लागतो. तुम्ही चित्रीकरणासाठी खूप काळ बाहेर असता आणि ते टाळावं आणि माझ्यातल्या अभ्यासिकेला मला थोडंसं अभ्यासक म्हणून जी माझी जिद्द होती, तिला खतपाणी देता यावं. म्हणून मी आई पण आणि माझी पी असं दोन्ही एकत्र स्वीकारलं आणि माझी मुलगी मोठी होईपर्यंत एक 5, 6, 7 वर्षाची होईपर्यंत तिला मला वेळही देता आला. सोबतीने मी निवेदन करत होते त्यामुळे लोकांशी संपर्क मला ठेवता आला, लोकांना भेटता आलं. कारण कलाकाराला ती एक भूक असते, की प्रत्यक्ष प्रेक्षकांना भेटायचं असतं. तर निवेदनाच्या क्षेत्राने ते समाधान मला भरपूर दिलं. त्यामुळे म्हटलं तर मी लोकांसमोर होते, पण अभिनेत्री म्हणून लोकांसमोर नव्हते. आणि आता तुम्ही जे म्हणालात, की साहित्य विषयक, तर ती माझीही थोडीशी खंत आहे. मी स्तंभलेखन पुष्कळ केलं. पण स्तंभलेखनाचं स्वरूप हे थोडं स्फुट लेखनाचं असतं. अनेकदा त्याला तात्कालिकता असते थोडी. तर नक्कीच माझा प्रबंध जो आहे तो पुस्तक रूपाने लोकांसमोर यावा आणि त्याच बरोबरीने मी काहीतरी सर्जनशील लिखाण ज्याला आपण म्हणतो क्रिएटिव्ह रायटिंग अशा पद्धतीचं काही लिहावं असं माझ्या मनात नक्की आहे. आणि नुकतंच या कोरोना काळामध्ये माझं गीतकार म्हणून पहिलं गाणं प्रसिद्ध झालं. सौरी नावाचं. जे अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि स्वप्नील बांदोडकरांनी ते गायलं आणि त्याचा फार सुंदर व्हिडिओ अवधूत गुप्ते यांनी दिग्दर्शित केला आणि सागरिका म्युझिकनी ते प्रेझेंट केलं. तर मला वाटतं ही एक गीतकार म्हणून फार छान सुरुवात म्हणता येईल. कारण ही सगळी इतकी व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी मंडळी आहेत. ती तुमच्यावर विश्वास दाखवतात आणि तुमच्या शब्दांना लोकांसमोर आणतात म्हटल्यावरती नक्कीच तुम्हालाही एक प्रोत्साहन मिळतं. तर तसा थोडा-थोडा प्रयत्न माझ्या लेखणीलाही अवसर द्यायचा मी करते आहे आणि भविष्यात अधिक काहीतरी भरीव करेन असं वाटतंय. स्तंभलेखन कुठे-कुठे केलत आपण? ते अनेक सोपी गोष्ट अनेक नाहीये दैनिकांसाठी स्तंभलेखन मी करणं ही. लिहिलं. हं. अनेक दैनिकांसाठी लिहिलं. माझ्या सुदैवाने उलट मला असं वाटतं सर, की अभिनय क्षेत्रात असण्याचा एक फायदा असतो. तुम्ही लोकांसमोर असता आणि लोक तुमच्यावरती भरभरून प्रेम करतात. म्हणजे मला आठवतच नाही मी अभिनय करायला लागल्यापासून कधी एकटीने प्रवास केलाय. कारण तुम्हाला प्रवासात आपोआपच लोक तुम्हाला घरचं मानतात आणि खास करून मालिकांमध्ये काम करणारे कलाकार हे लोकांना घरचे वाटू लागतात. आणि त्यामुळे तुमचं एक कुटुंब फार मोठं होत जातं. नाही म्हटलं तरी अवघा महाराष्ट्र किंवा जिथे-जिथे मराठी जन आहेत, अगदी ते अमेरिकेत, जपानमध्ये असतील, कुठेही असतील. जिथे-जिथे मराठी भाषिक आहेत, ते त्यांच्याशी तुमचं एक नातं तयार होतं आणि ही खूप मोठी जमेची बाजू मी म्हणेन, की अभिनेता-अभिनेत्रींना ती लाभते. आणि त्यामुळे असं होतं, की तुमच्यातले जे काही गुण आहेत, त्याचं कौतुकही मोठ्या प्रमाणात होतं. त्याला तुमच्याशी अधिक लोक जोडले जातात आणि त्यातून निवेदन करत असल्यामुळे अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेत असताना, अनेक मोठमोठ्या संस्थांचं काम पाहण्याची संधी मिळते. या सगळ्यामुळे परिवार मोठा होत जातो आणि मग माझ्यातलं जे थोडी बहुत लेखिका असेल, माझ्यातली जी छोटी-मोठी संस्कृत अभ्यासिका असेल, तिला मोठं व्यासपीठ उपलब्ध होऊ शकतं. तर तसं मी अभिनेत्री म्हणून काम करू लागल्यावरती मला पहिली जी लिखाणाची संधी मिळाली, ती साक्षात अरुण टिकेकरांनी दिली. ही माझ्यासाठी खूप खूप अभिमानाची बाब आहे आणि त्यांच्याशी त्या काळामध्ये म्हणजे इतके ते ज्येष्ठ आहेत, की त्यांच्याशी मैत्री झाली असं नाही म्हणणार मी, पण मैत्र जुळले कुठेतरी
आणि ते माझं लिखाण वाचत होते त्या काळामध्ये, त्याविषयी सूचना करत होते. काय वाचावं, कसं वाचावं, याविषयी माझा त्यांचा संवाद व्हायचा. ही मला फार फार जमेची बाजू वाटते. आणि त्यांनी संधी देऊन ठाण्यामध्ये त्यांनी पहिली त्यावेळेस मी ठाण्याची माहेरवाशीण आहे. तर ठाण्यात त्यावेळेस पहिला एक युवा सत्ता नावाची पुरवणी लोकसत्तेची सुरू झाली होती. आणि त्याची अतिथी संपादिका होण्याचा बहुमान मला मिळाला. आणि एकंदरच त्याचं स्वरूप कसं असावं इथपासून ते त्याच्या विविध कार्यक्रमांमध्ये त्या पुरवणीचं प्रतिनिधित्व करणं आणि त्यासाठी स्तंभलेखन करणं संपादिका म्हणून. हे सगळं मला जवळ-जवळ वर्ष, दीड वर्ष करता आलं आणि त्यातून कुठेतरी मी लिहिण्याला सुरुवात झाली. म्हणजे मी खरं तर अभिनेत्री आहे म्हणून मला लिहिण्याची संधी मिळाली, असं मी म्हणेन. पण त्याला फार उत्तम प्रतिसाद मिळाला त्यातल्या लेखांना आणि माझ्याही लक्षात आलं, की आजूबाजूला जे काही घडतंय त्यावर शब्दातून व्यक्त व्हायला आपल्याला आवडतं आणि आपण जे व्यक्त होतोय त्याला लोकही चांगली दाद देतायत. त्यामुळे मी पुढे जरी अगदी भरीव काही लिहिलं नसलं तरी स्तंभलेखनाची संधी मात्र कायम स्वीकारली आणि मग ठाणे वैभवसाठी लिहिलं ठाण्यात असताना. त्यानंतर पार्लेकर झाले लग्नानंतर. मग पार्ल्यामध्ये अभूतपूर्व नावाचं मासिक निघतं. अनिल हर्डीकरांचं फार सुंदर मासिक असतं. तर त्यासाठी संस्कृतवरती काही लेखमाला मी लिहिली. 2 लेखमाला लिहिल्या इनफॅक्ट. आणि अशा पद्धतीचं मग सकाळसाठी लिहित होते. सकाळसाठी गुड मॉर्निंग नावाचं सदर लिहिलं. अ, अनेक ठिकाणी आणि दिवाळी अंकांसाठी लेखन करणं असेल, अनेक अंकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्फुटलेखन मग पुष्कळ झालं. तर माझे इतर व्याप सांभाळून पुष्कळ झालं असं म्हणेन मी. ते कदाचित पुष्कळ नसेल, पण माझ्या दृष्टीने बऱ्यापैकी लिहिलं. संस्कृतमध्ये गोल्ड मेडल आहे ना मला. हो, हो. एक प्रश्न इकडे विचारावासा वाटतो समीराताई, हां, मोहिनी. की आता तुमच्या बोलण्यात आलं की तुम्ही मुलीसाठी एक 5-6 वर्षाचा गॅप घेतला होता. तर मला न्यायचंय तुम्हाला थेट तुमच्या बालपणात, की हं. तुमच्या आईने तुम्हाला कसं घडवलं किंवा तुम्ही कशा वाढलात? तुम्हाला काय दिलं आईनी, की जे आज आम्ही तुमच्याशी म्हणजे तुम्ही इतक्या छान प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून आमच्या पुढे आला आहात? नाही, माझ्या आई-बाबांचं मला नेहमीच कौतुक वाटतं. अर्थातच आपल्याला प्रत्येकालाच आपापल्या आई-बाबांचं कौतुक असतंच. पण त्यांचं एवढ्यासाठी मी म्हणेन माझे आई-बाबा दोघंही तशा अतिशय सामान्य बॅकग्राऊंडमधून, सामान्य पार्श्वभूमीतून आलेले. पण त्यांना एवढंच होतं, की आम्ही 2 भावंड आहोत. म्हणजे माझा भाऊ तो सीए आहे, सागर त्याचं नाव. आणि 2 भावंड आम्ही एका घरात वाढलो. पण आई-वडिलांनी त्यांना जसं हवं तसं वाढू दिलं. म्हणजे आम्हाला जसं हवं होतं तसं आम्हाला वाढू दिलं. आणि कधीही मुलगा-मुलगी हा भेद तर आमच्याकडे झालाच नाही. अ, माझ्या बाबांचं पण खूप जास्त योगदान आहे माझ्या घडण्यामध्ये, जितकं माझ्या आईचं आहे. म्हणून मी पालकच म्हणेन. म्हणजे मी आई-बाबा असं दोघांना मिळून, कारण ते दोघंही कायम एक जॉइंट फोर्स होते. आम्हा दोघांनाही घडवण्यामध्ये. आणि या बाबतीत आमच्या घरात कायम सांगितलं गेलं, की आई-बाबा ही जबाबदारी म्हणजे केवळ आईची ही जबाबदारी आहे. मुलं वाढवणं असं कधीच नव्हतं. ते पालकत्व हे दोघांचं आहे आणि त्या जबाबदाऱ्या दोघांनीही वाटून घ्यायच्या. किंबहुना आमच्या घरात माझी आई व्यवसाय करायची. म्हणजे ती नोकरी करत नव्हती, पण ती व्यवसाय करत होती. तर त्या व्यवसायामध्ये आम्हा सगळ्यांचा हातभार असायचा. किंवा माझे बाबा नोकरी करायचे, तर माझे बाबा नोकरीच्या जागी काय करतात, हे आम्हाला मुलांना अगदी व्यवस्थित माहिती असायचं. इतकंच नाही तर आमच्या घराचं बजेट सुद्धा आम्हाला समजू लागल्या वयापासून आम्ही चौघांनी बसून ठरवलंय. तर अशा पद्धतीच्या घरात वाढायला मिळालं, की जिथे एक मोकळा संवाद होता. त्यामुळे आई-बाबा हे आम्हाला कायम मित्र-मैत्रिणींसारखे वाटले. तुम्हाला गंमत वाटेल, पण माझे बाबा मला रोज कॉलेजमध्ये घ्यायला यायचे. आणि या गोष्टीचं इतरांना फार कुतूहल असायचं. म्हणजे त्याविषयी मी असंही ऐकलंय, की हिचा वडिलांचा हिच्यावर विश्वास नसेल का? रोज का तिला घ्यायला येतात किंवा काय? पण त्यावेळेस मला असं वाटायचं, की माझे बाबा माझे बेस्ट फ्रेंड आहेत आणि बेस्ट फ्रेंड रोज भेटला तर आवडतोच की आपल्याला. त्याच्यामध्ये बरोबर. काय म्हणजे ते पालक आहेत, असं मला कधी वाटलंच नाही, की बाबा घ्यायला येतात. माझ्यासाठी माझा बेस्ट फ्रेंड येत होता घ्यायला मला रोज. सो आणि ते कशासाठी यायचं कारण त्यांचं ऑफिस आणि माझं कॉलेज जवळ होतं. तर आम्हाला रोज भेटणं सोयीचं होतं. म्हणून आम्ही भेटायचो रोज आणि मला आवडायचं ते. त्यामुळे ते पालक आहेत असं कधी वाटलंच नाही. आई-बाबा हे कायम मित्र-मैत्रिणीसारखेच वाटत आले. त्यांच्याशी वाटेल ते बोलता येतं आपल्याला. अशा पद्धतीचं वातावरण त्यांनी दिलं
आणि म्हणजे अगदी एक छोटीशी गोष्ट सांगते, की जी मलाही आता पालक झाल्यावर जाणवतं, की अरे आपल्या पालकांनी आपल्यासाठी किती वेगळ्या गोष्टी केल्या आणि या सहसा इतरत्र मी नाही पाहिलेल्या म्हणून म्हणून मला त्यांचं अधिक विशेष कौतुक वाटतं. मी एकदा बाबांना म्हटलं, की मला रवींद्रनाथांचं साहित्य वाचायचं. रवींद्रनाथ टागोरांचं. तर बाबा म्हणाले, "ठीक आहे, वाचूया आपण." आणि बाबांनी त्या काळात मुंबईत जेवढी रद्दीच्या पुस्तकांची दुकानं होती, ती सगळी बाबांना पाठ होती. आता आमच्याकडे पैसा नव्हता फार, पण मला आई-वडिलांकडून हेच शिकायला मिळालं, की पालकत्वासाठी तुमच्याकडे उत्तम पैसा, बंगला, गाडी यातलं काहीच लागत नाही. फक्त इच्छाशक्ती लागते चांगलं पालक व्हायला. तर बाबांनी त्या काळामध्ये रद्दीच्या सगळी दुकानं भटकून त्याच्यातून जेवढं रवींद्रनाथांचं इंग्रजी साहित्य मिळालं, ते घेऊन आले. आणि मी ते वाचायला सुरुवात केली. पण मला असं वाटलं, मी बाबांना म्हटलं, "नाही, पण खरं ना बंगालीत वाचलं पाहिजे ना, तर मजा येईल." तर बाबा म्हणाले, "ठीक आहे, मग आपण बंगाली शिकूया." म्हटलं, "आता कोण शिकवणार बंगाली?" ते म्हणाले, "हरकत नाही." ते जिथे काम करत होते तिथे एक बंगाली गृहस्थ होते. मग त्यांना असं कळलं, की त्यांची आई एम-ए बांगला केलेला आहे. त्यांनी बंगाली भाषेत एम-ए केलेलं आहे. मग त्यांच्या घरी मला शिकवायला पाठवायला सुरुवात केली. मी वर्षभर बंगाली शिकले. अ, मग हळू मी बंगालीमध्ये पत्रही लिहीत होते त्या काळात. आत्ता विचारलं तर मला फारसं बंगाली येणार नाही, आठवणार नाही. कारण हे साधारण वर्षभर माझी जिद्द टिकली. परत त्यातही त्यांचं कौतुक असं, की "हे सगळं कशासाठी चाललंय? मग याचं काही सर्टिफिकेट मिळणार आहे का? काय करणार आहे मुलगी?" असं त्यांनी कधीही विचारलं नाही, की "तू हे सगळं का करतेस?" तिला इच्छा झालीये, तिला करून बघावंसं वाटतंय, ती करतीये. मी हार्मोनियमचा क्लास असाच वर्षभर केला होता. तोही मी म्हटलं, की मला शिकायचंय. ते म्हणाले, "ओके, तुला क्लासला घालतो." असं मी अनेक म्हणजे कधी-कधी गमतीने आम्ही म्हणतो, की "एक ना धड भारत चिंध्या." असं मी खूप काही-काही लहानपणात करून बघितलं. पण आई-वडिलांनी याच्यावरती कधीही "हे तू का करते आहेस? याच्यावर माझा पैसा आणि वेळ किती खर्च होतो आहे आणि यातून तुला काय मिळतंय किंवा यातून आपल्याला काय मिळतंय? याचा तुला अभ्यासात काय फायदा होणार आहे?" असे कुठलेही प्रश्न कधीच विचारले नाहीत. किंबहुना मी शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धांमध्ये खूप भाग घ्यायचे आणि माझी उलट तक्रार असायची, की बाबा म्हणायचे, "आम्ही तुला भाषण लिहून देणार नाही." म्हणजे मला आजही आठवतंय लोकमान्य टिळकांवरती 1 ऑगस्टला भाषण करणं, हा तर मला वाटतं आपण सगळ्यांनी प्रत्येकाने शाळेत हे केलेलंच असतं. तर तसं मलाही भाषण करायचं होतं आणि बाबांनी मला दुर्दम्य कादंबरी आणून दिली. हं. ते म्हणाले, "तुला टिळकांवर भाषण करायचंय, ही टिळकांवरची कादंबरी आहे. ही वाच आणि ह्याच्या आधारे तुला काय भाषण करायचं असेल ते कर." तर हे मला इतकं तेव्हा असा राग यायचा त्यांचा, कारण इतर मुलांचे पालक त्यांना भाषणं लिहून द्यायचे लिहून द्यायची. आणि मुलं भाषण पाठ करून यायची आणि खूप हातवारे वगैरे करून ते भाषण म्हणायचे आणि मग अभिनयच असायचा तो एक प्रकारचा 3 मिनिटाचा आणि तो झाल्यावर लोकं टाळ्या वाजवायचे आणि त्या मुलांना बक्षीस मिळायचं. मला बक्षीस मिळायचं अनेकदा, पण उत्तेजनार्थ. कायम उत्तेजनार्थ बक्षीस मी घेऊन यायचे आणि असं साधारण मी 7वी-8वीत जाईपर्यंत सुरू होतं आणि 8वीत पहिल्यांदा मला पहिलं पारितोषिक मिळालं. ते उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत होतं. कारण त्याची मला सवय होती. कुणी लिहून दिलेलं भाषण कधी म्हटलंच नव्हतं. त्यामुळे त्या वर्षी मला पहिलं पारितोषिक मिळालं. कारण मला उत्स्फूर्त बोलण्याची सवय होती. पण त्याचीच मला आज इतकं हे उपयोगी पडतं, कारण हे उत्स्फूर्त बोलणं हे आपोआपच अंगवळणी पडलेलं असल्यामुळे निवेदनासाठी मला काही वेगळा क्लास करणं, काही कुठल्या वेगळ्या वर्गाला जाणं याची गरजच पडली नाही. कारण ते मी शिकलेच होते. ते मला इतक्या शाळेच्या सगळ्या स्पर्धांमध्ये आपोआपच ते अंगवळणी पडलं होतं. स्वतः विचार करणं, आपले विचार आपल्या शब्दात मांडणं, या सगळ्याची सवय कुठेतरी त्यामुळे लागली. पण एक गोष्ट चांगली होती, की आई-बाबा भाषण लिहून द्यायचं नाही, पण स्पर्धेवरून आल्यानंतर हे विचारायचंही नाही, की कुठला कितवा नंबर आला, उत्तेजनार्थच का मिळालं? उलट त्यांचं कायम म्हणणं असायचं, "भाषण कसं झालं सांग. त्यानंतर लोक काय म्हणाले सांग. तुला काय वाटलं सांग." आणि ह्यातून कुठेतरी मला वाटतं त्यांनी मला घडवलं असेल असं म्हणता येईल. म्हणजे ज्ञानार्जन करणं मुळात ही सवय लावली आणि त्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत, ते काय केले पाहिजे याचं स्वतःच्या वागण्यातून त्यांनी आदर्शच तुमच्या पुढे ठेवला आणि त्याचा उपयोग तुम्हाला पुढे सगळं आम्ही तुमचं छान कार्य बघतोच आहोत. आणि या अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे, की तुम्हाला कुठलं क्षेत्र मग जास्त आवडतं? कारण निवेदनात आम्हाला तुम्ही खूप आवडता. की निवेदन करणारी एक दूरदर्शनवरती जेव्हा आम्ही तुमचा पहिल्यांदा चेहरा पाहिला, तर स्वतः तुम्ही इतक्या प्रसन्न तुमचं व्यक्तिमत्व आहे. समोरच्याला तुम्ही इतकं छान बोलतं करता आणि त्यानंतर तुमचा प्रवास चित्रपट असा सगळ्या माध्यमांमध्ये झालाय. पण तुम्हाला कुठलं माध्यम आवडतं?
सगळीच माध्यमं खरं तर मला खूप आवडतात. अभिनय अर्थातच आवडतो, कारण अभिनय करत असताना तुम्हाला एक परकाया प्रवेश करता येतो. एक नवीन आयुष्य जगायला मिळतं आणि निश्चितच ते फार आव्हानात्मक वाटतं आणि प्रत्येक भूमिका काहीतरी शिकवून जाते, काहीतरी देऊन जाते. त्यामुळे ते जितकं आवडतं तितकंच निवेदनही आवडतं. निवेदनाच्या माध्यमातून लोकांशी खूप जवळून संवाद साधता येतो. मी मगाशी म्हटलं तसं अनेक थोर व्यक्तींशी गप्पा मारता येतात, त्यांच्याशी मैत्र जुळतात. अनेक उत्तम-उत्तम कामं, उपक्रम प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येतात, अनुभवता येतात. मला नेहमीच असं वाटतं, की निवेदक हा खरं तर पहिल्या रांगेपेक्षाही महागडं तिकीट काढून स्टेजवर बसलेला माणूस असतो, की त्याला स्टेजवरून कलेचा अनुभव घेता येतो. म्हणजे तुमच्या पुढ्यात बसून एखादा कलाकार कला सादर करतो आहे आणि त्यातही तुम्ही त्याचे सूत्रधार आहात. ती सूत्र तुम्ही धारण करताय. हे नाही म्हटलं तरी मला फार चॅलेंजिंग वाटतं आणि निवेदनाच्या क्षेत्रामध्ये जितक्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर करत असतो, तितक्याच गोष्टी पडद्यामागेही कराव्या लागतात. कलाकारांचे मूड सांभाळायला लागतात. त्यांची मनस्थिती ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे मुलाखत म्हणा, कार्यक्रम म्हणा रंगवावा लागतो. अनेक बाकीच्या गोष्टी असतात, वेळेचं गणित असतं जे तुम्हाला सांभाळायचं असतं. अनेक प्रकारची सामाजिक राजकीय भानं तुम्हाला प्रत्येक वेळेस सांभाळायला लागतात त्या ठिकाणी. तर त्यामुळे याही सगळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ताणही असतो आणि मौजही असते. आणि हे सगळं करत असताना मला वाटतं महिला असतानाचा हा एक फायदा असतो, की जशा आपण उत्तम गृहिणी असतो, तेव्हा जरी काय संपलं आहे आज आपल्याकडे बटाटे नाहीत, तर मग बटाटे वड्याचा घाट घालूच शकत नाही. मग पाहुणे आले तर काय करायचं हे आपण पटकन जसे कांदा भजीवरती उडी मारतो, ते मला वाटतं ते सांभाळून घेणं जे आहे, त्याला कुठेतरी निवेदनाच्या क्षेत्रात खास करून जेव्हा तुम्ही लाईव्ह निवेदन करत असता, खूप वाव असतो आणि ते तुम्हाला करावं लागतं. तर क्या बात! तेही करायला खूप आवडतं. पण अ, करता काय काय म्हणजे बघा, वाचन तर करताच तुम्ही, हं. लेखन, कविता, निवेदन, स्तंभलेखन, नाटक, चित्रपट, वक्तृत्व, म्हणजे कविता पण. हं. आता राहिलंय काय याच्यामध्ये? चित्र काढता का तुम्ही आणि गाणं गाता का? आणि अरे बापरे! संगीत काय? ह्या 2-3च गोष्टी राहिल्या. बाकी मग नाही मला वाटतं सगळ्यात महत्वाचं सर हे आहे, की एक छान समृद्ध जीवन जगता येणं. कारण निश्चितच म्हणजे माझ्या संपूर्ण प्रवासामध्ये ही एक गोष्ट मी कटाक्षाने सांभाळली असं म्हणेन आणि ज्याचं भान मला पुन्हा एकदा मी ज्या संस्थेत खूप काम केलं किंवा ज्या संस्थेने मला घडवलं म्हणजे जितके माझ्या घडणीला माझे पालक कारणीभूत आहेत, तितकीच जिज्ञासा नावाची एक ठाण्यातली संस्था आहे. जी दिघे काका काकू म्हणून आमचे काका काकूच आहेत ते. तर त्यांनी खरं तर त्यांची मुलगी एकुलती एक आणि तिला काहीतरी कंपनी असावी. तिच्याबरोबर येणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी नुसत्याच गप्पा कराव्यात आणि भेळ पार्टी करावी, यापेक्षा काहीतरी वेगळं करावं, काहीतरी भरीव करावं. या उद्देशाने ती संस्था सुरू झाली. जी मुलांसाठी मुलांनी लिहिलेलं असं त्रैमासिक जिज्ञासा नावाचं आम्ही काढतो आणि त्याचबरोबर असंख्य मुलांसाठीचे उपक्रम, मग लेखन कार्यशाळा असेल, साहस शिबिर असेल, थोरामोठ्यांशी भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, लेखक तुमच्या भेटीला यासारखीचे उपक्रम असतील आणि मुलं सगळी पत्रकार म्हणून वावरायचो आम्ही. म्हणजे ठाण्यामध्ये कुठेही काही कार्यक्रम असेल तर पत्रकारांचा तुमचा जो कक्ष असतो तिथे आम्हीही जाऊन बसायचो. जिज्ञासाचा हे लावून आणि मग कव्हर करणं एखादी बातमी, बायलाईन देणं, या सगळ्या गोष्टी आम्हाला संस्थेमध्ये शिकायला मिळाल्या आणि काका-काकूंनी कायम हे सांगितलं, की चाकोरीबद्ध विचार करण्यात काही चूक नाहीये. तो तुम्ही कराच, म्हणजे तो करावाच लागतो एका कुठल्यातरी पॉइंटला. कारण आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाबरोबर आपल्याला राहावं लागतं. पण एखाद्या गोष्टीत आणि खास करून तुमच्या करिअरच्या संदर्भात, जर तुम्हाला चाकोरी बाह्य काही विचार करायचा असेल, थोडं धारेच्या विरुद्ध पोहून बघायचं असेल, तर ते धाडस करायला काहीच हरकत नाही. कारण आमची जिज्ञासाची व्याख्याच अशी होती, जिद्द, ज्ञान आणि साहस. तर हे जिद्द, ज्ञान आणि साहस याचा वसा म्हणूया किंवा ती जी बीजं आहेत, ती त्या संस्थेत काम करत असताना रोवली गेली आणि त्यामुळे वयवर्ष वयापेक्षाही 7वीत असताना 7वीत जेव्हा आपल्याला इंग्रजी माध्यम घ्यायचं का सेमी इंग्लिश घ्यायचं वगैरे असा ऑप्शन आमच्या काळामध्ये असायचा. तर त्यावेळेस मी मराठी माध्यमातूनच पुढे शिकायचं ठरवलं. कारण आपण भाषा विषयाचाच अभ्यास करायचा हे माझं नक्की झालं होतं. त्यामुळे विज्ञान आणि गणित इंग्रजीतून शिकण्याची मला आवश्यकता त्यावेळेस वाटत नव्हती.
आणि आपण काय करणार आहोत किंवा पुढे काय करायचं याचं भान 7वी मध्ये यायला कुठेतरी सुरुवात झाली. हे मला वाटतं संपूर्णपणे काका-काकूंचं त्यांनी ज्या वातावरणाशी परिचय करून दिला, त्या वातावरणाचं श्रेय आहे. मग तिथेच अ, वेधसारखी एक उत्तम उपक्रम आनंद नाडकर्णी जो राबवतात गेली अनेक वर्ष, त्याची सुरुवात झाली. तर वेदच्या पहिल्या परिषदेला तुषार दळवी आणि अरुण चांदिवले यांची मुलाखत मी घेतली होती. मी आणि रेणुका ओझरकर. आता रेणुकाही फार सुंदर भाषाशास्त्रज्ञ म्हणून खूप उत्तम काम करते. तर ती मुलाखत घ्यायची संधी आम्हाला तिथे मिळाली. तिथे हे कळलं की निवेदन म्हणजे काय? ते आपल्याला आवडतंय का? जमतंय का? पेलतंय का? या सगळ्याची कुठेतरी तपासणी झाली. तर अशा अनेक गोष्टी तिथे संस्थेमध्ये करायला मिळाल्या. श्रीराम लागूंना आम्हाला थेट भेटता आलं होतं. वेदचं बॅकस्टेज सुद्धा आम्ही सगळं सांभाळलं होतं. ग्रेट. त्यामुळे तेव्हा पाहुण्यांना चहा आणून देणं, त्यांची व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही बघणं, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आणि सुरू होण्यानंतरच्या ज्या जबाबदाऱ्या असतात, त्या सगळ्या सांभाळणं. इनफॅक्ट आम्ही एका दिवाळी अंकाचं प्रकाशनासाठी त्यावेळेसचे तत्कालीन शिक्षण मंत्री त्यांना बोलवलं होतं. आणि ती सगळी व्यवस्था म्हणजे अगदी पोलिसांना जाऊन कार्यक्रमाची माहिती देण्यापर्यंत सगळं आम्ही मुलं करायचो. तर हा अनुभवच इतका घडवणारा होता, इतकं भान देणारा होता, की त्यातून कुठेतरी या सगळ्याचं भान यायला सुरुवात झाली. म्हणजे समीराजी तुमच्या या सगळ्या यशस्वी घोडदौडीमध्ये ठाणेकर आहेत तुम्ही, त्याचा तुम्हाला खूप अभिमान आहे. तर हो. ठाणे संस्कृतीचा खूप मोठा वाटा आहे, नाही का? ठाणे अगदीच, अगदीच. संस्कृती म्हणजे हां. सर म्हणाले तसं, की काय करायचं बाकी आहे, तर या हं, सगळ्याचा परिचय खूप जवळून झाला आणि हं. त्याच्यामुळे ना सर हे भान आलं, की आपल्याला जे काही करायचं ते जे मनापासून करावंसं वाटतं ते करायचं. बरोबर. म्हणजे याला काहीतरी आता यशाचे मापदंड आहेत किंवा इथे पैसा अधिक मिळणार आहे म्हणून हे करूया, असं न करता मी मगाशीच म्हटलं, की आता पी करणं मला अनेक जण विचारत होते, संस्कृतमधून बी का? तर हं. मला याचं सोपं उत्तर हे होतं, की मला वाटतंय म्हणून. मुळात कला शाखेलाच का? कारण हुशार विद्यार्थिनी असताना आमच्या काळात तर अगदी सरधोपट होतं, की विज्ञान शाखेकडे जायचं. तर माझ्या आईसाठी हा डिसिजन थोडा अवघड होता नाही म्हटला तरी. तर ती मला पुन्हा-पुन्हा तिने विचारून बघितलं, की "बाई निदान कॉमर्स तरी करायचंय का तुला?" कारण तेव्हा कला शाखेमध्ये तसे फारसे ऑप्शन्स खरंच हं. नव्हते. आता परिस्थिती थोडी वेगळी आहे. आता मुलं हौसेने कला शाखेकडे जातात. बरोबर. पण आपल्याला हवं ते करायचं. हे ठरवलं असल्यामुळे उद्या मला वाटलं तर मी चित्रही काढू लागेन. मग अभिनयाची पण आवड तुम्ही तेव्हा म्हणालात तसं ठाणेकर असल्याचा खूप अभिमान आहे. हं, हं. आणि किंबहुना माझ्या वडिलांनी हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला होता. म्हणजे पुन्हा हे श्रेय त्यांचं आहे, कौतुक त्यांचं आहे. आई-वडील दोघांचंही, की मुलांना चांगलं वातावरण देता यावं. त्यांचा क्रायटेरिया किंवा निकष हा होता, की नाट्यगृह असलेल्या ठिकाणी आणि मुंबईजवळ राहायला जाऊया. हं, आणि हं. मग ठाण्यामध्ये गडकरी रंगायतं नाही आणि ठाण्यामध्ये तेव्हा स्विमिंग पूल ही गोष्टही तेव्हा एवढी सहज नव्हती, जलतरण तलाव. तर या 2 गोष्टी ठाण्यात आहेत आणि माझी मुलं वाढत्या वयाची आहेत, तर त्यांना हे वातावरण मिळावं म्हणून ते ठाण्यात आले. तर मला वाटतं हा त्यांचा विचारच त्या काळामध्ये फार म्हणजे बरोबर. वेगळा हं, होता असं मी म्हणेन. आणि हं, त्यामुळे त्यांना ठाण्यातल्या या वातावरणाची कुठेतरी एक जाण होती आणि ते हं. मला मिळावं यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि खरंच ठाण्यामध्ये तशा पद्धतीचं एक सकस वातावरण मला मिळालं. मग अभिनयाची आवड पण तुम्हाला अगदी समीराची लहानपणी पहिली कविता तुम्ही श्रेया, हां. अभिनयाची आवड समीराची पण पहिली तुम्हाला कविता तुम्ही कधी आम्हाला दोघींचेही प्रश्न लक्षात आले. ओके, ओके. सुमिताजी विचारतायत, की अभिनयाची आवड कशी निर्माण झाली? हां, आणि कशी निर्माण श्रेयाजींचा झाली? प्रश्न कवितेविषयीचा आहे. दोन्हीची उत्तरं देते. अ, अभिनयाची आवड खूप लहानपणामध्ये मला स्टेजवर जायची खूप आवड होती. हे माझ्या पालकांच्याही लक्षात आलं, की तिला स्टेजवर जायला आवडतं किंवा त्याची भीती तर अजिबातच नाहीये. आणि त्यामुळे बालनाट्य शिबिरांना मी जावं याविषयी म्हणजे माझ्या बहुतेक सुट्ट्या मी गावी गेले नाही. किंवा गेले असेल तर फार कमी दिवसांसाठी गेले. पण बहुतेक सुट्टीमध्ये बालनाट्य शिबिर करणं, व्यक्तिमत्व विकास शिबिर करणं हे आवर्जून केलं गेलं. आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं सुधाकर मारकरांकडे मी होते, श्रीराम बढेंकडे मी बालनाट्य शिबिर केलं. अ, किंबहुना बालनाट्य शिबिरातूनच मला पहिली मालिका करायला मिळाली बालकलाकार म्हणून. आजचा दिवस गमतीचा नावाची ती मालिका होती. आणि त्याच्यामध्ये मी राजकन्याची भूमिका करत होते आणि लक्ष्मीकांत बेर्डे होते त्याच्यामध्ये. अजय वडावकर होते.
किशोर नार्लस्कर होते. अनेक मोठमोठे कलाकार पहिल्याच मालिकेमध्ये मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. लक्षा मामांची तर एक आठवण आहे. कारण त्या मालिकेचं चित्रीकरण म्हणजे होती खरी ती काही भागांची मालिका, पण तिचं चित्रीकरण बराच काळ चाललं होतं. कारण पहिलाच भाग तो असल्यामुळे आणि खूप स्टार स्टडेड होता. फार छान पद्धतीने निवांत त्याचं शूटिंग झाल्याचं मला आठवतंय. तर त्यावेळेस माझे 2 दात नेमके पडले. मालिका सुरू असताना आणि मला दगड म्हणता यायचं नाही, वडापाव म्हणता यायचं नाही. तर लक्षा मामा मला बोलवून सांगायचे, "म्हण, दगड म्हण, दगड म्हण." आणि मग गमतीचा भाग होता तो आणि असं करता मग तिथे माझं नावच पडलं होतं, दगड आणि वडापाव. आपला दगड कुठे? आपला वडापाव कुठे? असं हाका मारायला मला सुरुवात व्हायची आणि गंमत अशी झाली, की त्यानंतर मी अभिनेत्री म्हणून काम करायला लागल्यानंतर लक्षा मामांबरोबर टूर करण्याची संधी मला मिळाली. टूरची जी सीडी उपलब्ध आहे, ती लक्षा मामा जाण्याच्या काही दिवस आधी आम्ही चित्रीकरण केलं त्याचं आणि एकतर इतकं आयकॉनिक नाटक, एक मैलाचा दगड ठरलेलं नाटक आणि त्याच्यामध्ये थेट त्यात मूळ काम करणारे कलाकार लक्षा मामा आणि विजय कदम यांच्याबरोबर काम करायला मिळणं हा खरंच अविस्मरणीय अनुभव होता. आणि त्यावेळेस मी लक्षा मामांना आठवण करून दिली, की तुम्हाला आठवतेय का ती मुलगी? दगड आणि वडापाव तुम्ही म्हणायचा. आणि त्यांनाही ते लक्षात होतं. त्यामुळे आम्ही खूप हसलो त्या गोष्टीवरती. तर असं कुठेतरी त्या बालनाट्य शिबिरातून लक्षात यायला लागलं, की अभिनयाची आवड आहे. कविता मला वाटतं साहित्याची आवड असलेले सगळेच जण वहीच्या पुठ्यावरती 4 वही खरडून बघतातच. तर तशीच माझीही कविता लेखनाला सुरुवात झाली. अ, कविता वाचायला खूप लागले. बाभो बोरकर, कुसुमाग्रज हे खूप आवडीचे कवी. शांताबाई, शांता शेळके, इंदिरा संत आणि त्याच्यामुळे हे कवी वाचत असल्यामुळे आपण जे लिहितो आहे ते किती पाण्यात आहे हेही बघण्याची सवय लागल्यामुळे फार कधी मी खूप कविता प्रकाशित करणं याची कधी फार ओढ वाटली नाही. कविता सादर करायला मात्र मला खूप आवडते आणि मग निवेदनाच्या निमित्ताने तीही संधी मिळते, की अनेक वेळा कविता सादर करायला मिळतात. नुकताच मी महाकवी सावरकर करांवरती एक राष्ट्रनायक विनायक नावाचा कविनायक विनायक नावाचा कार्यक्रम केला. तर त्या निमित्ताने त्यांच्या कविता सादर करायला मिळाल्या. तर असं कविता लेखनापेक्षा कविता वाचनाचा ओढा अधिक आहे. पण हो, कविता करायला आवडतात. अनेक आयुष्यातल्या सुख-दुःखाच्या क्षणांना काहीतरी लिहावसं वाटतं. आणि माझ्या आयुष्यातली खूप आनंदाची गोष्ट म्हणजे मला कुसुमाग्रजांना भेटता आलं, लहानपणी. आमच्या या जिज्ञासा संस्थेच्या माध्यमातून आम्ही भेटायला गेलो होतो. आणि तुम्हाला आवडणार असेल तर त्या भेटीविषयी सांगते मी. अगदी अगदी जरूर जरूर. अगदी, अगदी. तर कारण म्हणजे कवितेवरून आठवलं एवढ्यासाठी कारण माझ्या एका कवितेवरती त्यांनी अभिप्राय दिला होता. आणि त्यामुळे ती गोष्ट माझ्यासाठी मी कविता करते ही गोष्ट मला त्या दिवशी खूप मोलाची वाटली, की आपण त्यांना कविता दाखवू शकलो आणि त्यांनी त्या कवितेवरती छान आहे लिहित रहा असा अभिप्राय दिला होता. अर्थातच त्या वयात मुलांचं कौतुक करणं हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे काही मी श्रेष्ठ कवी ठरत नाही. पण त्यांची शाबासकी कवितेच्या माध्यमातून मिळवता आली म्हणून मला कविता जवळची वाटते. तर त्यावेळेस गंमत अशी झाली होती, की आमच्या संस्थेची सगळी मुलं आदल्या दिवशीच आली होती आणि चंद्रशाला नावाची एक तिथे संस्था आहे. राणी दुर्वे त्यावेळेस त्याचं काम बघायच्या. हे चंद्रशाला नावही कुसुमाग्रजांनी दिलेलं. तर अशा कुसुमाग्रजांना भेटायचं आणि मला नेमकं त्यावेळेस एक वक्तृत्व स्पर्धेमध्ये काहीतरी निवड झाली होती आणि मला सगळ्या मुलांबरोबर जाता आलं नाही. तर मी त्या वयामध्ये आता पुन्हा हे माझ्या पालकांचं धाडस, की मी एकटी नाशिकला गेले होते. 7वी-8वीत असताना. आणि त्यांनी मला एसटी मध्ये बसवून दिलं. मी नाशिकच्या बस स्थानकावरती उतरले आणि तिथून एक रिक्षा पकडली आणि जलतरण तलावाजवळ तात्यासाहेब शिरवाडकरांच्या घरी जायचंय असं सांगून उतरले. उतरल्यानंतर मात्र मला नेमका बंगला कुठला कळेना आणि समोर एक ट्रॅफिक हवालदार उभे होते. तर मी त्यांना हाक मारली म्हटलं, "मामा मला तात्यासाहेबांकडे जायचंय." तर "कुठला हो बंगला?" तर ते म्हणाले, "आता नका बेल वाजवू." म्हटलं, "का?" तर ते म्हणाले, "नाही तात्यासाहेब फार उशिरा झोपलेत. आता तुम्ही बेल वाजवलीत तर झोपमोड होईल त्यांची." म्हटलं, "तुम्हाला काय माहित ते उशिरा झोपलेत?" म्हणे, "नाही रात्री मी इथेच ड्युटीला होतो. त्यांच्या अभ्यासिकेच्या दिव्याकडे लक्ष होतं. पहाटे 3:30-4 ला बंद झालाय." तर मला इतकं कौतुक वाटलं, की एक म्हणजे पोलिसी पेशा हा इतका आपण रुक्ष आणि रोखठोक असा समजतो. तर त्या वेशामध्ये असणाऱ्या एका व्यक्तीला कवीचा दिवा रात्री 3:30-4 वाजेपर्यंत जळत होता, हे लक्षात असावं किंवा त्याकडे त्याचं लक्ष असावं हीच मला वाटतं एक कविता आहे. किती छान. आणि
अशा पद्धतीचं प्रेम जे शहर आपल्या शहरात राहणाऱ्या एका कवीवरती, एका साहित्यिकावरती करत असेल, तर ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे माझ्या हा आयुष्यभर असा मनावर कोरला गेलेला एक अनुभव या निमित्ताने मला अनुभवता आला. वा. समीराजी, तुम्ही एखादी आज कविता म्हणून दाखवा ना, प्लीज, विनंती करते तुम्हाला. अरे जरूर, मला आवडेल कविता म्हणून दाखवायला. एक आता अलीकडच्या काळामध्ये केलेली कविता आहे, जी आपण लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं आणि आपण घरात होतो, तर आपण प्रत्येकच जण वेळ कसा घालवायचा याचा विचार करत होतो आणि काही ना काहीतरी करत होतो. आणि मुख्य म्हणजे एकमेकांना फोन करून एकमेकांची चौकशी करत होतो, जे मला वाटतं आपण आवर्जून एकमेकांशी जोडलं जाणं, प्रत्यक्ष भेटत नाही होत तर. तर असा माझ्या एका कवी मित्राला लावलेला फोन आहे असं म्हणा. खरं तर म्हणजे जगातल्या कुठल्याही कवीला हा लावलेला फोन आहे. तर असा विचार आला, की आपण सगळे घरात आहोत, तर कवीही घरात आहे. पण आपली जशी पंचायत होते, तशी कवीची पंचायत बहुधा झाली नसेल. तर का नसेल झाली? तर त्याविषयीची ही कविता. काय? बिझी का? घरीच? हे असले प्रश्न रद्दबातल झालेत अलीकडे. कारण आपण सगळेच घरीच आहोत. पण म्हणूनच तुझी आठवण झाली. तुला अजूनही विचारता येतील हे प्रश्न असं वाटलं, कारण बाकी सगळे उद्योग जरी ठप्प असले, तरी तुझी कल्पनेची फॅक्टरी जोरात चालू असेल. बाकी सगळे उद्योग ठप्प असले तरी तुझी कल्पनेची फॅक्टरी जोरात चालू असेल, आता तर 2-2 शिफ्टमध्ये. हा, तुझ्या कवितांना फॅक्टरी प्रॉडक्ट नाही म्हणत आहे मी. फॅक्टरी म्हटलं ते हरिश्चंद्राची फॅक्टरी या चालीवर. अरे तुझी एक एक कविता म्हणजे हँड पिक्ड कॉफी बीन्स. हाताने खुडलेला एक एक अनुभव, विचारांच्या धगीत त्याचं एजिंग झालेलं, आणि मग ओळी ओळीतून दरवळणारा तो अरोमा. आम्हाला घरी राहायचा कंटाळा येतो. तुला घरीच का असं विचारण्यातही अर्थ नाही, कारण हा दिसला इथे तरी असतो कुठे, असं तुझी बायकोच म्हणते. हा, आता चिडून तू म्हणशीलच की कवी असलो तरी मलाही पोट आहे आणि किराणा मीही भरतो, खयाली पुलाव काही खाऊन जगत नाही मी. मान्य रे, तरी तुझा हेवा वाटतो. कारण त्या 4 भिंतींमध्ये खिडकी लगतच्या एका काटकोनात अख्खं जग आहे तुला भटकंती करायला. हेवा वाटतो तुझा, कारण एकांतात असलास तरी एकटा नसतोस तू. एकांतात असलास तरी एकटा नसतोस तू. क्या बात आहे. मस्त. खूप मस्त, मस्त. सुंदर. खूप सुंदर, खूप सुंदर. नाट्यशास्त्रामध्ये तुम्ही पीएचडी केलीत. त्याच्यामधला जो विषय आहे तो भरत मुनींचं नाट्यशास्त्र. म्हणजे आमच्या काळी आम्ही जेव्हा नाटकामध्ये जायचो त्यावेळेला त्यांनी भरत मुनींचं नाट्यशास्त्र वाचलंय एवढं कळलं तरी आम्ही त्यांना सल्यूट करायचो. त्यात तुम्ही पीएचडी केलीत. पण तुमच्या म्हणजे हेतू काय आहे त्याचा, म्हणजे तोच विषय निवडण्याचा हेतू काय, पीएचडी करताना मनात काय होतं, आणि त्याचा वेगळा असा की रंगभूमीसाठी त्याचा उपयोग होईल किंवा स्वतःच्याच करिअरसाठी उपयोग, असं काय नेमकं होतं? एवढा अवघड विषय कसं काय निवडला? नाही, विचार हाच होता. खरं तर पीएचडी करणं हेच मनामध्ये होतं. म्हणजे जेव्हा संस्कृत एम.ए. केलं, तेव्हाच मनात होतं की आपण पीएचडी करावं. पण विषय काय असावा याच विषयावरती मी थांबले होते. आणि मग मधला काय आपण काही करत नाही आहोत तर काय करावं? तर माझी मराठी विषयात एम.ए. करण्याची इच्छा होती, म्हणून मी नंतर संस्कृत एम.ए. केल्यानंतर मग मराठी विषयातही एम.ए. केलं. आणि त्यानंतर मग एका बाजूला मालिका आणि हे सगळं सुरू होतं आणि माझा विषयाचा शोध सुरू होता. तर रससिद्धांताविषयी खूप बोललं जातं आणि ऐकलं जातं. पण अलीकडे असंही लोक म्हणतात, की आम्ही कुठे नाट्यशास्त्र वाचलं. तरीही आम्ही नाटकात काम करतोच आहोत की. तरीही आम्ही चित्रपट बनवतोच आहोत. आणि मग नाट्यशास्त्राची गरज काय? अशी चर्चा अनेकदा आम्ही अभिनेता, अभिनेत्री म्हणा किंवा एकंदर नाट्य कलावंत किंवा रंगकर्मी म्हणूया, चर्चा करत असताना हा विषय वारंवार यायला लागला, की काय गरज आहे नाट्यशास्त्राची? आणि मग असं वाटलं, की अरे आपण जर संस्कृतशी संबंधित आहोत, तर आपल्याला पण हा प्रश्न पडला पाहिजे, की खरंच आज नाट्यशास्त्र आपल्यावरती काही प्रभाव टाकतं का? ते गरजेचं आहे का? की नुसतीच अडगळ झालीये? काय आहे? रससिद्धांताचं आज महत्त्व आहे की नाही? वगैरे असे अनेक प्रश्न पडायला सुरुवात झाली आणि मग वाटलं, की ह्याची उत्तरं आपणच शोधली पाहिजेत. आणि माझ्या सुदैवाने ज्यांनी मला 12वी पासून मुळात संस्कृत विषयाची गोडी लावली आणि माझ्या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्या
आई वडिलांनी इतकंच ज्याने लक्ष घातलेलं आहे, अशा डॉक्टर मंजुषा गोखले मला गाईड म्हणून मिळाल्या. आणि त्यांना मी हा विषय त्यांच्यापुढे मांडला, की मला या विषयावरती काहीतरी काम करावंसं वाटतंय. कारण अशी खूप चर्चा माझ्या ऐकण्यात आहे आणि याची उत्तरं आपण शोधावीत किंवा संस्कृतचं विद्यार्थिनी म्हणून मला याची उत्तरं माहिती असावीत. तर म्हणून आम्ही जो विषय निवडला तो असा होता भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा मराठी रंगभूमीवर प्रभाव. आणि कारण आपली जी बीजं आहेत ती सगळी नाट्यशास्त्रात आहेत. आणि नाट्यशास्त्राच्याच आधारे तसंही भारतीय साहित्यशास्त्र ही गोष्ट सगळ्याच प्रादेशिक भाषांना लागू पडते आणि त्याची ही बीजं नाट्यशास्त्रात आहेत. तर मग हा अभ्यास करायला सुरुवात केली. थोडा पट मोठा नक्कीच होता, विस्तृत होता. म्हणून त्याला काही बांध घातले मी आणि मग सादरीकरणाच्या दृष्टीने विचार करण्याचा अधिक प्रयत्न केला. म्हणजे माझा अभ्यास हा नाट्यशास्त्राच्या टेक्स्टचा म्हणजे संस्कृत टेक्स्टचा अभ्यास होता. तितकाच तो मराठी रंगभूमीचा अभ्यास होता. आणि मग मराठी रंगभूमी आणि संस्कृत नाट्यशास्त्र याचे अन्योन्य संबंध काय आहेत, हे तपासण्याचा प्रयत्न केला. कारण अण्णासाहेब किर्लोस्करांनी पहिलं नाटक लिहिलं तेच अभिज्ञान शाकुंतलमचा अनुवाद आहे. म्हणजे मराठी आपलं शाकुंतल. किंवा सौभद्रची जर अख्खी आपण मांडणी बघितली किंवा संगीत नाटकांची संपूर्ण परंपरा बघितली तर त्याला संस्कृत रंगभूमीचं अस्तर आहे. पण त्याच वेळेस तुमच्यावरती शेक्सपियरचाही प्रभाव पडत होता. त्याच काळामध्ये नंतर पुढे इब्सेनचं नाट्यतंत्र आलं. तर म्हणजे पाश्चात्य प्रभाव तर आपल्याला ठळकपणे दिसतातच. पण आपली बीजं कायम आहेतच. जेव्हा तुमच्याकडे घाशीराम कोतवाल सारखं नाटक होतं किंवा महानिर्वाण सारखं नाटक होतं, की ज्याच्यामध्ये लोककला आहेत. आणि आपल्याकडे जरी मराठी नाटकाचा उगम आपण अण्णासाहेब किर्लोस्करांपासून म्हटलं किंवा विष्णुदास भावेंपासून म्हटलं, तरी त्याच्या आधी तंजावरी नाटकांची एक परंपरा भौगोलिकदृष्ट्या लांबच्या एका प्रदेशामध्ये आहे. शिवाय आपल्याकडे या सगळ्या लोककला आहेत. तर हे सगळं बघायला गेलं तर खूप मोठा एक पट नाटकाचा मला बघता आला. आणि मग याचा सगळ्याचा नाट्यशास्त्राशी काय संबंध आहे? तो अनुभवता आला, तो समजून घेता आला आणि मग त्याचं म्हणजे खरं तर मोठा विषय आहे, पण त्याचं माझं एक छोटंसं आकलन जर मला कोणी विचारलं सारांश रूपाने माझ्या पी-एच-डीनी मला काय सांगितलं, तर मला ती पी-एच-डीनी असं सांगितलं, की आपल्याकडे नाट्यधर्मी नावाची एक नाटकाची वेगळी शैली आहे. जी वास्तववादी नाटकाची जी आपली शैली आहे, त्या शैलीपेक्षा वेगळी आहे. ती अधिक लवचिक आहे आणि ही नाट्यधर्मी शैली मला नेपथ्यापासून ते अभिनयापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येते आणि तिचा वापर जर मला कुठे बघायचा असेल, म्हणजे जे काही भरतमुनींनी नाटकामध्ये नाटकाच्या संदर्भात लिहिलं आहे, त्याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मला जर कुठे बघायचं असेल, तर ते जसं मला शास्त्रीय नृत्यामध्ये बघता येतं. कारण आपल्याला नेहमी सांगितलं जातं, की भरतनाट्यमचा पाया काय तर नाट्यशास्त्र. तर तितकंच ते मला लोककलांमध्ये सुद्धा बघता येतं. आणि मग दशावतारामध्ये एकच बाकडं असतं आणि त्याच म्हणजे नेपथ्य काय असतं दशावतारामध्ये काहीच नाही. एक बाक ठेवलेला असतो. त्याच बाकावरती कोणीतरी उभं राहतं आणि ते बाक म्हणजे झाड आहे असं समजतं. त्याच बाकावर कोणीतरी उभं राहून त्या बाकाचं विमान करू शकतं. त्याच बाकावर उभं राहून उडी मारून मी विहिरीत उडी मारली असा अभिनय करतं. तर हे काय आहे? तर ही नाट्यधर्मी शैली आहे आणि ती भरतमुनींनी सांगितलेली आहे आणि ती आपल्या लोककलांनी जिवंत ठेवलेली आहे. कदाचित असंही असेल, की ती लोककलांमध्ये भरतमुनींनी पाहिली आणि त्यांनी ती नोंदवून ठेवली. असंही म्हणता येईल. तर त्यामुळे त्यांचा एक अन्योन्य संबंध आहे आणि ही माझी भारतीय नाट्यशैली आहे. तिचं भान मला असणं आणि ती मी जपणं हे महत्वाचं आहे. असं साधारण एक सारं रूपाने मी माझ्या पी-एच-डीचं फलित सांगू शकते. समीराजी, तुम्ही आता आपण नाट्यशास्त्राबद्दल बोललो, तर त्या अनुषंगानेच तुम्हाला प्रश्न विचारते, की तुमचा नाट्य क्षेत्रातला प्रवास कसा झाला? हे आम्हाला प्रेक्षकांना जाणून घ्यायला खूप आवडेल. म्हणजे तुम्ही अभिनय क्षेत्रात उतरल्या, तर पहिले तुम्ही नाटकांकडे वळलात, की चित्रपट किंवा सीरियल्सकडे वळला, हे आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. अ, तसं म्हटलं तर बालकलाकार म्हणूनच सुरुवात झाली. कारण मी आधी म्हटलं त्याप्रमाणे बालनाट्य शिबिरातून काम करत होते. त्यातूनच एक मालिका का होईना, पण मला काहीतरी करण्याची संधी मिळाली. काही जाहिरातींमधून मी त्या काळात काम केलं. मेरा भारत महान म्हणून त्यावेळेस एक कॅम्पेन किंवा एक चळवळ राबवली गेली होती आणि त्या चळवळीमध्ये अनेक जाहिराती तयार करण्यात आल्या होत्या आणि त्या खूप गाजल्या होत्या राष्ट्रीय स्तरावरती. तर त्याच्यामध्ये एक जाहिरात होती ज्याच्या शेवटी भारताची राखी असलेली एक राखी एक मुलगी एका छोट्या मुलाला बांधते आहे आणि ती मुलगी मी होते. तर त्यामुळे त्यावेळेस एक काय म्हणतो आपण रिकॉग्निशन मिळणं आणि मग ती जाहिरात खूप गाजल्यामुळे अनेक जाहिरातींसाठी मला बोलावणं त्या काळात येत होतं.
अर्थात माझ्या पालकांचा कटाक्ष हाच होता, की अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये. हे सगळं हौस आणि तिच्या गुणांना वाव देणं यासाठीच सुरू आहे. माझ्या माहितीप्रमाणे अनेक कामांसाठी तर माझ्या आई-वडिलांनी पैसेही घेतले नाहीत, की ते म्हणाले, "आमच्या मुलीला संधी दिली तितकं खूप आहे. आणखीन याचा काही मोबदला द्या अशी आमची अपेक्षा नाही आणि त्याची चटक आम्हालाही लागू नये, की पैशासाठी मुलींनी काही करावं असं नाही." तर त्यामुळे फार कमी स्वरूपामध्ये पैसा हा फॅक्टर त्यांनी फार विचारात घेतला नाही. हे एवढ्यासाठी म्हणते आहे कारण अलीकडे बालकलाकार असं म्हटल्यानंतर ते फार सातत्याने काम करत असताना आपण बघतो. तर तसं त्याही काळात वातावरण ते होतं, नाही असं नाही. पण ते होऊ नये याबाबतीत माझे आई-वडील आग्रही होते. त्यामुळे तशी सुरुवात बालकलाकार म्हणून झाली आणि मग त्यावेळेस एकांकिका स्पर्धा करायला मिळाल्या मला आणि काही एकांकिकांसाठी त्यांना बालकलाकाराची आवश्यकता होती. आणि शाळा सांभाळून मलाही ती एकांकिका करणं शक्य होतं आणि पुन्हा आई-वडिलांच्या एक लक्षात आलं, की इथे हिला शिकता येईल. आणि या उद्देशाने मग चक्षू गिरगाव नावाची एक एकांकिकामध्ये भाग घेणारा एक ग्रुप होता. रामविजय परब त्याचे दिग्दर्शन करायचे आणि त्यामध्ये अनेक उत्तमोत्तम मंडळी होती. म्हणजे शर्वाणी पिल्लई तेव्हा त्याच्यामध्ये काम करत होती. मंदार देवस्थळे त्यामध्ये होते. दीपाली सय्यद त्यामध्ये होती. तर अशा सगळ्या मंडळींबरोबर लहान मुलगी म्हणून काम करण्याची मला तेव्हा संधी मिळाली. आणि तिथेच मला वाटतं कुठेतरी हेही माझ्या लक्षात आलं, की आपल्याला अभिनेत्री व्हायला आवडणार आहे. आणि तिथे बालकलाकार म्हणून काम करत असल्यामुळे म्हणा किंवा काय पण मला एकांकिका स्पर्धांमधून विशेष लक्षवेधी अभिनयाची बक्षिसही मिळाली. कारण सगळे मोठे होते काम करणारे, मी लहान होते आणि त्यातल्या काही एकांकिका तर माझ्या पात्रावर बेतलेल्या अशा होत्या. तर त्यामुळे अभिनयाचे कंगोरे दाखवायला म्हणा किंवा ते समजून घ्यायला तिथे वाव मिळाला असं म्हणेन. आणि मग त्यानंतर माझ्या सुदैवाने एकातून दुसरं काम, दुसऱ्यातून तिसरं काम असं होत गेलं. त्यामुळे तसं काम मिळवण्यासाठीचा स्ट्रगल फार नाही सुदैवाने करावा लागला. अ, अशा पद्धतीनेच म्हणजे खरं नाटकातूनच सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. पण मी लोकांसमोर ठळकपणे आले ते मालिकेच्या माध्यमातून आणि त्यानंतर मग चित्रपटात झाला. म्हणजे क्रोनॉलॉजी बघायची असेल तर आधी एकांकिका, मग मालिका, मग सिनेमा आणि मग त्याच्या आसपासच किंवा त्याच्या बरोबरीने व्यावसायिक नाटक. पण व्यावसायिक नाटक मी खूप नाही केलं. मी 2च नाटकं केली. एक चंद्रलेखेचं प्रेमा तुझा रंग कसा या नाटकामध्ये सुशीलची भूमिका करत होते आणि मग टूर केलं पुरुषोत्तम बेर्डेंबरोबर आणि त्याचे प्रत्यक्ष प्रयोग साधारण एक 70-80 प्रयोग प्रत्यक्ष करता आले आणि मग त्याची सीडी करायचं ठरलं. त्यावेळेस त्यामध्ये अभिनय करता. एक मगाशी कवितांचा एक विषय छान आपण बोलत होता. त्या अनुषंगाने एक प्रश्न आहे की सिद्धहस्त नावाची एक YouTube वरती तुम्ही सीरीज केली होती आणि त्यात सगळ्या कवींना किंवा कवितांविषयी तुम्ही त्याच्यात सगळं कंटेंट आम्हाला आमच्यापर्यंत दिलं होतं. त्याची सुरुवात कशी झाली किंवा ती आयडिया कशी आली ते अरे! सांगा? हा माझ्यासाठी खूपच आवडीचा प्रश्न आहे म्हणेन मी. वहिनी ते हा प्रश्न विचारल्यासाठी आभार. अ, खरं तर या निमित्ताने मला तुम्हालाही सगळ्यांना काही विचारायला आवडेल. आधी सिद्धहस्तविषयी बोलते. सिद्धहस्त हा यातूनच विचार आला, की अलीकडे आपण जेव्हा रेडिओ चॅनल्स ऐकतो, तेव्हा रेडिओ चॅनल्सवर आज कुठल्या अभिनेत्याचा वाढदिवस आहे, मग त्या अभिनेत्याची गाणी लावली जातात. आज संगीतकारांविषयी असेल, गायकांविषयी असेल, ही सगळीच मंडळी आपले आयडॉल्स असतात, आपल्या डोळ्यासमोर असतात आणि त्यांचे वाढदिवस आपण साजरे करतो. मग असा विचार आला, की खरं तर आपली सगळी साहित्यिक मंडळी हीही आपल्या तितक्याच जवळची, आपल्याला स्फूर्तिदायी अशी वाटणारी आपली आराध्य दैवत आहेत आणि त्यांचे वाढदिवस मात्र आपण साजरे करत नाही. अनेकदा त्याचं आपल्याला भानही नसतं किंवा वर्तमानपत्रात ते छापलं जात असेल, पण ज्याला आपण साजरं करणं म्हणतो, ते काही या निमित्ताने होत नाही. तर तसं व्हावं या उद्देशाने मी सिद्धहस्त या मालिकेची निर्मिती केली. स्वरसंवाद म्हणून एक संस्था आहे, जी कायम माझ्याबरोबर राहिलेली आहे. आम्ही अनेक प्रयोग एकत्र केलेत. संजय जोशी हे त्यांच्या निर्मात्यांचं नाव. तर त्यांच्यासमोर मी ही कल्पना मांडली आणि मग स्वरसंवाद स्टुडिओच्या माध्यमातून म्हणजे त्याचं जे काय म्हणूया आपण त्याचं डिझायनिंग जे होतं सिद्धहस्त नावापासून ते त्याची मांडणी कशी करावी, या सगळ्याचा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं. आणि त्यांचा स्वतःचा स्टुडिओ असल्यामुळे त्याची निर्मिती करणं आम्हाला सोयीस्कर होतं. त्यामुळे त्यातलं सगळं तांत्रिक सहाय्य संजय जोशींचं. असं आम्ही दोघांनी मिळून सिद्धहस्तची मांडणी केली आणि त्याला फार उत्तम प्रतिसाद मिळत होता. दुर्दैवाने कोरोना काळामध्ये त्याचं चित्रीकरण आम्ही थांबवलं. पण पुढे मागे पुन्हा एकदा हा उपक्रम हाती घ्यायचं
मनात आहे. पण त्यामध्ये काही इंटरेस्टिंग प्रयोग मी केले आहेत. मला जरूर आवडेल, की तुम्हाला जर वाटलं तुम्ही YouTubeवर जाऊन जर सिद्धहस्त मालिका बघितली, तर साने गुरुजींच्या जयंतीच्या दिवशी श्यामची आई आजच्या आईशी काय बोलेल? असा मी एक पत्रसंवाद त्याच्यामध्ये केलेला आहे. किंवा इरावतीबाई कर्वेंच्या जन्मदिवशी इरावतीबाईंची एक वर्गमैत्रीण त्यांच्याविषयी जर सांगेल आपल्याला, तर ती काय सांगेल? असा एक काल्पनिक संवाद त्याचं लेखन करून तो सादर करणं. असे प्रयोग मी करून बघितलेले आहेत. मग शांताबाई शेळकेंच्या काही वेगळ्या कविता, की ज्या सादर केल्या फारशा जात नाहीत. बाबा बोरकरांची एक अतिशय सुंदर कविता तुकारामांच्या पत्नीवरची, जिजाऊवरची, आवलीवरची ती सादर केलेली आहे. गदिमांच्या काही भाषणाचा भाग सादर केलेला आहे. तर असं वेगवेगळं त्या साहित्यिकाच्या वाढदिवशी सादर करण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने केला. आणि सध्या माझी अशी एक योजना आहे, की संस्कृत साहित्याचा परिचय करून देणारी एखादी YouTube मालिका सुरू करावी. तर मला जरूर तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला, की तुम्हाला ऐकायला आवडणार आहे का असं काही? तर नक्की. ते करावं की नाही या माझ्या निर्णयाला नक्कीच त्यांनी मदत होईल. तर मला जरूर कळवा, की तुम्हाला आवडेल का? अगदी आत्ताच सांगतो, सगळ्यांना आवडेल आणि आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. वाह! वाह! मला पण तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतोय समीराजी. हं. तुमच्या व्यक्तिमत्वाचे इतके वेगळे वेगळे पैलू या मुलाखतीतनं समोर येतात आहेत, की माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, की मराठी विभाग प्रमुख म्हणूनही तुम्ही कार्यभार सांभाळलाय काही काळ. तर तो अनुभव कसा होता नेमका तुमचा? हो, मी मराठी मी संस्कृत विभाग प्रमुख म्हणून रुईया महाविद्यालयात 2 वर्ष काम केलं. अच्छा, अच्छा. हां. अ, हाही पुन्हा एक वेगळा अनुभव म्हणजे सर म्हणाले तसं, की काय करून बघायचंय? तर हे करून बघायचं होतं. एकदा प्राध्यापकी करून बघायची असं मनात होतं. आणि माझ्या गाईड ज्या आहेत डॉक्टर मंजुषा गोखले त्या त्यावेळेस सेवानिवृत्त होणार होत्या. तर 1 वर्ष त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळते आहे. म्हणून मी खरं तर अध्यापनाकडे वळले आणि मी बाईंकडे आग्रह धरला, की "बाई नाहीतरी पी-एच-डी करण्यासाठी मला तुम्हाला रोज भेटायचंच आहे. तर मग मी शिकू का?" आणि त्यावेळेस त्यांनाही तिथे आमच्या डिपार्टमेंटमध्ये गरज होती आणि या सगळे योग जुळून आले आणि मी अध्यापन क्षेत्राकडे वळले. आणि अध्यापनाचीही आवड आहे. आत्ताही मी मुलांना शिकवते आहे. एम-एच्या विद्यार्थ्यांचा एक एक पेपर मी एका कॉलेजसाठी घेते. तर अशा पद्धतीने अध्यापनाकडे वळले आणि मग बाई रिटायर झाल्यानंतर खरं तर आमची योजना होती त्याप्रमाणे तिथे दुसरं कोणीतरी ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी यायचं होतं. पण काही तांत्रिक कारणामुळे त्यांना यायला विलंब लागला आणि त्या काळात मी विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आणि तो खरंच खूप समृद्ध करणारा अनुभव होता. कारण विभाग प्रमुख एखाद्या विभागाचं असणं हे कुटुंब प्रमुख असण्यासारखं असतं आणि अनेक जबाबदाऱ्या तुम्हाला अ, पेलाव्या लागतात आणि त्याचबरोबर खूप वेळेचं गणितही खूप सांभाळावं लागतं तुम्हाला. शिकवणं, अध्यापन याच्या पलीकडच्या किती जबाबदाऱ्या विभागाकडे असतात, याचं भान मला वाटतं त्यानिमित्ताने आलं. एक उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर होणं, एक प्रशासक होणं ही थोडीशी म्हणजे अशा वेळेस तुम्हाला काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतात. कुठे तुम्हाला मृदू राहता येत नाही. मुलांच्या संदर्भातही काही डिसिप्लिनरियन ॲक्शन्स असतात, की ज्या तुम्हाला घ्याव्या लागतात. आणि ते तुम्हाला आवडो किंवा न आवडो, पण तुम्ही ज्या खुर्चीत बसता त्या खुर्चीने तुमच्यावर दिलेली ती जबाबदारी असते. आणि हे सगळं खूप जवळून बघता आलं आणि त्यामुळे नक्कीच शिक्षण क्षेत्राचे काही अनेकविध पैलू माझ्या समोर आले असं मी म्हणेन. कारण याच काळामध्ये आमच्या कॉलेजला स्टार कॉलेज म्हणून मान्यता मिळाली. नेट अक्रेडिशन त्या काळामध्ये झालं. त्यामुळे याही सगळ्या परीक्षा विभाग प्रमुख या नात्याने त्याचा मीही एक भाग होते, त्याच्या तयारीचा भाग होते. आणि त्यामुळे तेही सगळं खूप माझ्या एरवीच्या क्षेत्रापेक्षा फार वेगळ्या क्षेत्राची एक सफर मला या निमित्ताने करायला मिळाली. खूप छान. स्वतःचाच रोल तुम्ही पुन्हा तपासून पाहता का? म्हणजे आता जसं आम्ही पाहतो तुमचं शूटिंग अगोदर झालेलं असतं किंवा ती जे बघायला लागले तर तुम्ही पण प्रेक्षक म्हणून तो पाहता का? स्वतःची चिकित्सा कधी करता का? हो, म्हणजे खरं तर ती करायला हवीच आणि करावीच लागते. पण अनेकदा खरं सांगू का, की आपणच स्वतःचं काम पाहताना ना सगळं वाईटच दिसतं. आणि मग अनेकदा असं वाटतं, की हे काहीच आपल्याला फारसं जमलेलं नाहीये. असं वाटू शकतं. आणि
म्हणजे त्यामुळे कारण आपण स्वतःचे सगळ्यात वाईट क्रिटिक आपण स्वतः असतो. त्यामुळे मी स्वतः काम पाहतेच माझं, आवर्जून पाहते आणि त्यातून सुधारणा करण्याचा प्रयत्नही करते निश्चितच. जसं मला वाटतं क्रिकेटर्ससाठी हे गरजेचं असतं, की मॅच झाल्यानंतर आपले शॉट्स कसे होते ते बघणं. त्याच पद्धतीने कलाकारासाठी हे गरजेचं आहे. आणि आपण कसे दिसत होतो, याचं भान आल्यानंतर पुढे कसं दिसणार आहोत, याचीही योजना तुम्हाला कुठेतरी आखता येते, की काय नेमकं आपल्याला खटकतं आहे. पण अनेकदा असं होतं, की स्वतःचं काम तितकंसं आवडत नाही आणि मग त्यावेळेस मला वाटतं तुम्हा सगळ्यांचा प्रतिसाद जो मिळत असतो, तो अधिक गायडिंग फोर्स वाटतो मला, की तुम्हाला नेमकं काय आवडलं? जेव्हा कोणीतरी सांगतं, की मला ही विशिष्ट गोष्ट आवडली, अभिनयाच्या संदर्भात असेल, निवेदनाच्या संदर्भातही असेल. अनेकदा लोक तुमच्या नजरेस आणून देतात, की अच्छा हा आपला प्लस पॉइंट आहे. हे लोकांना आवडतंय, हे लोकांना अपील होतंय. तर अभिनयाच्या बाबतीतही तसं होतं आणि त्यामुळे मला स्वतःचं काम बघण्यापेक्षा स्वतःचं काम पाहणाऱ्या लोकांना पाहणं हे आणखीन मौजेचं वाटतं आणि ते अधिक शिकवणारं असतं. बरोबर. समीराजी, तुम्ही फू बाय फूच्या कित्येक एपिसोड्स मध्ये पण मी तुमचे बघितले, एन्जॉय केले ते. खूप आवडल्या तुमच्या भूमिका त्याच्यातल्या. तर तो अनुभव कसा होता तुमचा? ते आम्हाला ऐकायला खूप आवडेल. हो, पुन्हा एकदा म्हणजे यासाठी झी मराठीच्या सगळ्या टीमचे आभार कारण त्यांना असं वाटलं, की मी विनोदी भूमिका करू शकीन. कारण माझ्यावरती नाही म्हटलं तरी थोडासा माझा चेहरा हा सात्विक वगैरे असल्यामुळे तशाच पद्धतीच्या भूमिका प्रामुख्याने येतात. आणि त्यामुळे कलाकार म्हणून एक्सपेरिमेंट करण्याची संधी थोडीशी नाही म्हटलं तरी कमी मिळते. पण हुबाई हू वॉज डेफिनेटली अ डिफरंट एक्सपिरियन्स. माझ्याकडे बघून लोकांचं अनेकदा असं मत होतं, की ही जरा गंभीर वगैरे मुलगी आहे, फार बुकिश आहे. खूप पुस्तकं वाचते तर त्यातच रमते, तर आपल्याशी काय बोलेल किंवा किती चेष्टा, मस्करी वगैरे. पण मी अजिबातच अशी नाहीये. मला दौऱ्यावरती बघितल्यानंतर साधारण मला दौरा चढलेला असतो, असं तुमच्या लक्षात येईल. आणि खूप मजा-मस्ती करायला आवडते मला आणि माझा सेन्स ऑफ ह्युमर पण बऱ्यापैकी चांगला आहे. तर त्याच्यामुळे पण हो, कलाकार म्हणून तुम्ही अ, स्वतःवरही काही बंधनं घालून घेतलेली असतात. तर ती बंधनं सैल व्हायला हुबाई फूमुळे खूप मदत झाली. माझे संजय कुलकर्णी त्यामध्ये माझे पार्टनर होते, जे स्वतः पुन्हा उत्तम अभिनेता, विनोदाची उत्तम जाण आणि ते औरंगाबादचे आहेत आणि नाट्यशास्त्राचा वगैरे अभ्यास केलेला आहे. त्यामुळे असा सहकारी मिळणं ही माझ्यासाठी खूप जमेची बाजू होती. आणि मी त्यांना सांगितलं होतं, की म्हटलं मला यातलं काहीही कळत नाही. मी याआधी असं काहीही केलेलं नाही आणि तुम्ही यातले मास्टर आहात. तर तुम्ही म्हणाल ते मी तुम्हाला साथ देण्याचं काम करणार. आणि त्यांनी मला खूप टिप्स त्या काळामध्ये दिल्या. त्यातल्या 1-2 परफॉर्मन्समध्ये तर त्यांची दादच मला खूप प्रोत्साहन देऊन गेली, की "हो, तुला हे करता येतंय, जमतंय." आणि आज मला इतकं आश्चर्य वाटतं, की आता हुबाई फू होऊन त्याचे नंतर खूप सीझन्स झाले आणि हे सगळं पण आणि त्यानंतर आता विनोदी कार्यक्रम आपल्याकडे खूप मोठ्या ह्याच्याने आहेत. तरीही लोक आवर्जून हुबाई फूची आमच्या एपिसोडची जेव्हा आठवण करतात आणि माझ्या परफॉर्मन्सला दाद देतात. इट मीन्स अ लॉट टू मी. ही माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे. थँक सो बरोबर. मच. समीरा, एक आता तुमच्या बोलण्यात एक सहज उल्लेख तुम्ही केलात, की माझा चेहरा सात्विक वगैरे आहे, त्याच्यामुळे खूप मर्यादा तशा पद्धतीचं काम मिळायला येतात. तर हाच दुवा मला एक तुम्हाला चित्रपटांच्या माध्यमाकडे वळवावसं वाटतं इथे, की चित्रपटांमध्ये पूर्वी सात्विक चेहऱ्याची अभिनेत्री हा एक प्रकारचा त्या अभिनेत्रीचा ॲसेट समजला जायचा. हो. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता सगळं ग्लॅमरस किंवा अशा पद्धतीचा अभिनेत्रींचा वावर तिथे लागतो. तर काय हे कारण होतं का, की तुम्ही चित्रपटात फारशा रमलेला आम्हाला वाटत नाही म्हणजे? माझं चित्रपटांच्या बाबतीत खरं झालं असं, की काळूबाईच्या नावाने चांग भलं हा पहिला चित्रपट आणि त्यामधली भूमिका ही थोडीशी मी म्हणेन की बसंतीसारखी शोलेमधल्या होती. एक अत्यंत चुलबुली मुलगी आणि ती थोडीशी विनोदी ढंगाची भूमिका होती. मकरंद अनासपुरेंच्या बरोबर अभिनयाची संधी होती. त्या चित्रपटासाठी इनफॅक्ट मला स्टेटचं नॉमिनेशन सुद्धा होतं विनोदी अभिनेत्री म्हणून. तर म्हणजे त्यामुळे खरं तर मी स्वतःला विनोदी अभिनेत्री म्हणायला काहीच हरकत नाही. पण आणि त्या सिनेमाला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. ब्लॉकबस्टर सिनेमा होता त्या वर्षीचा. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या आणि सासूची माया नावाचा चित्रपट मी नायिका म्हणून पदार्पण त्या चित्रपटातून केलं. त्यात अलका कुबल यांच्याबरोबर काम करायला मिळालं. काळूबाईमध्ये त्या होत्याच, पण आम्ही एकत्र काम केलं नव्हतं.
त्यामुळे तसं छान वाटचाल सुरू होती. पण तो काळ ज्या पद्धतीच्या चित्रपटांचा होता, तर त्यामध्ये अनेकदा पौराणिक चित्रपट म्हणा किंवा काय म्हणूया देवी-देवतांच्या संदर्भातले चित्रपट असतील, कौटुंबिक चित्रपट असतील, असा ट्रेंड खूप जास्त होता आणि त्यावेळेस मला मालिकांमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला मिळत होत्या. त्यामुळे असेल कदाचित आणि मी शिक्षणही घेत असल्यामुळे चित्रीकरण म्हटलं सिनेमाचं, की मुंबईपासून लांब जायला लागतं. मालिकांचं चित्रीकरण मुंबईत करता येतं. तर कॉलेज सांभाळून करणं, मी म्हटलं तसं, की सगळंच आपल्या मर्जीने काम करत असल्यामुळे खरं तर चित्रपट करण्याची संधी मिळतेय ही किती मोठी गोष्ट आहे. पण त्यावेळेस मला असं झालं, की आपल्याला शिकायचंय आणि अभ्यासाबरोबर अभिनय करायचा तर मालिकेतला अभिनय अधिक सोपा आहे. मग आता तुम्हाला गंमत वाटेल, पण मी आभाळमाया ही मालिका करत असताना मोबाईल्सही नव्हते. हो. आणि त्या काळात रुईयामध्ये आमचा संस्कृत विभाग 3ऱ्या मजल्यावरती होता. तर मी प्रत्येक तास झाला की खाली उतरायचे आणि मागे एक आमच्याकडे तो पीसीओ बूथ होता. तिथून फोन करून दिग्दर्शकाला विचारायचे, की "अजून 1 तास बसू का?" तर ते म्हणायचे, "हो, हो, अजून वेळ आहे तुझ्या चित्रीकरणाला. ये तू आरामात." आणि मग कारण एकमेकांशी संपर्क साधायला दुसरं साधन नव्हतं. आणि मग त्यांनी म्हटलं, "नाही, नाही, आता ताबडतोब निघ," की मग निघायचं. असं करून पण मला त्यामुळे शिक्षण सांभाळता आलं. ते हां. सुटलं नाही. आणि म्हणून कदाचित मी चित्रपट फारसे केले नाही, असं मी म्हणेन. आणि त्यामुळे ते तेव्हा राहून गेलं. पण आता होपफुली परत आता नव्याने एक सिनेमा अ, मी पाहुणे कलाकार म्हणून भूमिका केलेली एक सिनेमा लवकरच येतोय. आणि इच्छा आणि आशा आहे, की लवकरच तुमच्यासमोर सिनेमातून वेगवेगळ्या भूमिकांमधून येईल. वाह! मला फारच आवडेल. मीराजी, सावरकरांच्या साहित्यावरती तुम्ही नाविन्यपूर्ण प्रयोग केला असं आम्हाला कळलंय. तर हो. तो अनुभव कसा होता? ते कसं म्हणजे सुचलं कसं आणि त्यातून तुम्हाला कोणत्या प्रकारचा आनंद मिळाला? असं सगळ्यांना जाणून घ्यायला खूप आवडेल. जरूर. सावरकरांवरती मी आता रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही जी संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून एक कार्यक्रम केला, ज्याचं शीर्षक होतं कवी नायक विनायक. आणि आता हा कवी नायक म्हणजे कवींमधला नायक किंवा कविता कामिनीचा नायक असं आपण म्हणूया. तर हा शब्दही सावरकरांचाच आहे. तर सावरकरांनीच एका कवितेमध्ये तो शब्द वापरला होता. सावरकरांचं साहित्य लहानपणापासून वाचते आहे, अभ्यासते आहे. त्यांची तेजस्वी लेखणी आणि त्यातले विचारांचं ते एक धगधगतं कुंडच आहे. तर आणि हे सगळं कलाकार म्हणून सादर करण्याची संधीही याआधी आम्ही एक कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्याच माध्यमातून करत होतो. विनोद पवार त्याचे संकल्पनाकार आणि दिग्दर्शक आणि त्यांचे बंधू प्रमोद पवार यांच्यासोबत त्या कार्यक्रमाचं निवेदन मी करायचे. आणि त्या कार्यक्रमाची संहिता साक्षात अरुणा ढेरेंनी लिहिली होती. त्यामुळे ती अप्रतिम सुंदर प्रत्ययकारी होती हे वेगळं सांगायला नको. आणि ती सादर करणं आणि त्यामध्येही आम्ही काही कविता सादर करायचो. तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट की त्यातली एक चांदोबा चांदोबा भागलास का नावाची कविता आहे. सावरकरांनी लिहिलेली. ती त्यांनी अंदमानच्या कोठडीत लिहिलेली कविता आहे. आणि ती कविता सादर केल्यानंतर आमच्या काही कार्यक्रमांना अरुणाताई आवर्जून उपस्थित असायच्या. तर त्यांची शाबासकी मिळालेली आहे, की "छान वाचलीस तू ती कविता. तुझ्याकडून ती कविता ऐकताना आवडते." अशी दाद त्यांच्याकडून मिळाली होती. आणि आत्ता जेव्हा एक असा विचार आला, की या त्यांच्या आत्मार्पण दिनाला काहीतरी कार्यक्रम करायचा आहे आणि तो ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे. आणि तो त्यांच्या काव्याला कारण त्यांचे इतके पैलू आहेत त्यांच्या आयुष्याचे. तर आम्ही जो कार्यक्रम करायचो त्यामध्ये त्यातल्या विविध पैलूंना हात घालायचो. पण मग या ठिकाणी त्यांचं काव्य हा एकच पैलू घेऊन आपण 1 दीड पावणे 2 तासाचा कार्यक्रम करूया. आणि त्याच्यामध्ये त्यांची गीतं सादर केली जातील आणि कवितेचं वाचन होईल आणि त्यांच्यातला कवी कसा घडत गेला किंवा त्यांची कविता त्यांच्याविषयी काय सांगते आपल्याला. असा सगळा प्रवास तो उलगडायचं ठरलं आणि मग त्याचं संहिता लेखन मी केलं. त्याला उत्तम दाद मिळते आहे. YouTubeवरती तोही कार्यक्रम उपलब्ध आहे आणि लोकं तो आवर्जून बघतायत आणि त्याविषयीच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचतायत. तर ही खूप समाधान देणारी बाब आहे. कारण अलीकडे ना खूप आपण सहजपणे म्हणतो, की लोकांना कुठे काय अभिजात वगैरे हवंय. तर अशा जेव्हा उपक्रमांना दाद मिळते, भले ती संख्येने थोडी कमी असेल, पण आज तुम्ही सिद्धहस्तचा उल्लेख केलात. तर हे काहीतरी अभिजात करण्याचा प्रयत्न आहे. काहीतरी जे मुळातलं अभिजात आहे ते सादर करण्याचा प्रयत्न आहे. ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. सावरकरांचं साहित्य ही निश्चितच एक अभिजात गोष्ट आहे आणि ती पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत आणि त्याला दाद मिळते आहे.
आणि एक चांगलं झालंय की आता ही जी माध्यमं आहेत युट्यूब सारखी, की जगभरातल्या मराठी माणसाशी आपण जोडले जातो. तर त्यामुळे मागणी तसा पुरवठा हा व्यावसायिक ठिकाणी तुम्हाला करावाच लागतो. पण इथे तुम्हाला असे काही वेगळे प्रयोग करून बघता येतात आणि तुमच्यासारखे जाणकार रसिक जेव्हा त्याला दाद देतात, तेव्हा आमचाही उत्साह वाढतो. तर पुन्हा एकदा ही पण विनंती करेनच, की जरूर हाही कार्यक्रम जर तुम्हाला पाहता आला, तर नक्की पहा आणि कसा वाटला आम्हाला कळवा. मी नक्की पाहणार. दिग्दर्शकाच्या समीराजी भूमिकेमध्ये जायला कधी म्हणजे सुरुवात करणार आहात की त्याला अजून काही ठराविक काळ वाट बघणार आहात? हो, अजून थोडीशी वाट बघेन, पण निश्चितपणे करायला आवडेल मला अगदीच. मोठी जबाबदारी असते ती, त्यामुळे ती पेलायला अजून थोडे खांदे समर्थ व्हायला. तुम्ही आता समीराजी तुम्ही म्हणालात की खूप मोठी जबाबदारी असते आणि पेलायला म्हणजे आणखीन थोडी तयारी हवी. मला तोच प्रश्न ऐकून तुमचं सगळं हे ऐकताना पडतोय वारंवार की तुम्ही वेळेचं गणित नेमकं कसं काय जमवता? हा साधारणपणे मला वाटतं तुम्हाला बऱ्याच लोकांनी विचारलेला प्रश्न असेल, पण तरी आमच्याही प्रेक्षकांना हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. नाही, हा फार कळीचा मुद्दा असतो, कारण आपण खरंच एका वेळेस सगळेच जण, म्हणजे या बाबतीत मी स्त्री पुरुष असाही भेद करणार नाही. आज प्रत्येक व्यक्ती इतक्या वेगवेगळ्या आघाड्यांवरती काम करत असते, की टाइम मॅनेजमेंट हा फार कळीचा मुद्दा आहेच. त्या बाबतीत मला वाटतं कुटुंब ही एक तुमच्यासाठी एक आधारभूत ठरणारी संस्था असते. अ, माझ्या कुटुंबामध्ये किंवा मी ज्या माणसांमध्ये वावरते आहे, त्यांच्याकडे बघताना माझा नेहमीच हा दृष्टिकोन असतो, किंवा ही माझ्या आई-वडिलांची शिकवणूक म्हणूया, की आपलं कुटुंब हे फुटबॉल मॅच सारखं असतं. म्हणजे फुटबॉलचा बॉल एकाच व्यक्तीकडे असतो. बरोबर? पण तरीही तो दिसताना त्या एका व्यक्तीकडे दिसला तरी तो बॉल टीमचा असतो आणि सगळी टीम त्याला सपोर्ट करत असते आणि तो बॉल तिथून ज्या व्यक्तीकडे जातो दुसऱ्या, मग टीमचा सपोर्ट त्या व्यक्तीकडे जातो. तर तसं मला वाटतं कुटुंबामध्ये प्रत्येकासाठी काही काळ हा अतिशय महत्वाचा असतो. जसं आता समजा आज मी एखादी मालिका करते आहे, तर बॉल माझ्याकडे आहे. तर त्यावेळेस माझ्या कुटुंबातल्या इतरांनी मला सपोर्ट करावा. पण उद्या समजा माझ्या कुटुंबातल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा काहीतरी महत्त्वाचा प्रोजेक्ट सुरू आहे. अगदी काही नाही तर माझ्या मुलीची परीक्षा आहे. तर बॉल तिच्याकडे आहे. मग आता कुटुंबाने तिला सपोर्ट करण्याची गरज आहे. आणि जेव्हा माझ्या मालिकेचं चित्रीकरण सुरू असतं, तेव्हा बॉल माझ्याकडे आहे याचं भान माझ्या छोट्या मुलीलाही असलं पाहिजे. आणि मग आई मला वेळ देत नाही अशी तक्रार ती करणारच नाही. कारण तिला माहितीये की आई तिला वेळ द्यायला हवा तेव्हा नक्की वेळ देते आणि तिनेही कधीतरी आईला वेळ द्यायची गरज आहे. तिनेही कधीतरी आईला वाव द्यायची गरज आहे. तर हे थोडंसं भान सांभाळलं कुटुंबामध्ये, तर मला वाटतं ही सगळी प्रोसेस खूप एन्जॉयबल होऊ शकते. नाहीतर तारेवरची कसरत आपल्याला सगळ्यांनाच करायला लागते. पण सतत पडण्याचीच भीती वाटत असेल, तर मग आपल्याला चालण्याची मजा येत नाही. तर ती कसरत करत असताना ही पडण्याची भीती वाटू नये म्हणून खाली गादी घातलेली आहेत, माणसं तुम्हाला झेलायला उभी आहेत. हा जेव्हा एक आतून तुम्हाला विश्वास असतो, तेव्हा तुम्ही चालणं एन्जॉय करू शकता तारेवरून, एवढंच. समीराजी एक कलाकार म्हणून प्रत्येक कलाकाराच्या मनात असं असतं, की आपण अशी काही भूमिका आपल्या वाट्याला यावी. तर तुम्हाला असं काय वाटतं, की यापुढे भविष्यात चित्रपटात म्हणा किंवा नाटकात तुम्हाला कुठली भूमिका म्हणजे अशी करायची वाटते? कुठली भूमिका करायची इच्छा आहे तुम्हाला? मी मध्येच एक विचारतो बरं का या प्रश्नाला जोडून, की पुरुष नट हा नटसम्राट करून मरावा अशी अपेक्षा त्याची असते. म्हणजे असं तसं स्त्री काय करणार? म्हणजे असं. अ, हो, म्हणजे आपल्याकडे अनेक खरं तर अशा भूमिका आहेत आणि ज्या स्त्रियांनी गाजवलेल्या आहेत. जसं मला ज्यांच्याबरोबर काम करण्याची संधीही मिळाली, त्या रोहिणी हट्टंगडी ज्या पद्धतीने एकपात्री अभिनय सादर करतात, कस्तुरबा गांधींची भूमिका सादर करतात. म्हणजे त्यांनी सिनेमातून तर त्या ऑस्कर विजेत्या सिनेमातून अजरामर केलेली आहेच. पण रंगमंची आविष्कारातून ज्या पद्धतीने त्या सादर करतात, तसं काही करायला मला नक्की आवडेल. एकपात्री अभिनय करणं ही मला वाटतं कसोटी असते कुठल्याही अभिनेत्याची. किंवा आता नटसम्राटही आपण सोलो लोकीजसाठी ओळखतो, जिथे स्वगत आहे. कारण तुम्हाला सपोर्ट करणारा दुसरा कोणीही कलाकार नाही. तुम्ही जे सादर करता आहात त्यावरतीच लोकांचे डोळे खिळून आहेत आणि तिथे त्यांना खिळवून ठेवणं तुमचा वाचिक अभिनय असेल, तुमची देहबोली असेल, या सगळ्या माध्यमातून. हे निश्चितच खूप चॅलेंजिंग वाटतं. तर तसं काही सादर करायला संधी मिळाली किंवा तशा सादरीकरणाला वाव देणारी भूमिका मिळाली, तर नक्कीच मला करायला आवडेल. फक्त मी एवढंच म्हणेन, की मला आत्तापर्यंत ज्या भूमिका करायला मिळाल्यात, त्याही करायला मिळाल्या यासाठी मी फार-फार स्वतःला भाग्यवान मानते.
ज्यातल्या 2 भूमिकांचा तर मी आवर्जून उल्लेख करेन, म्हणजे राजा शिवछत्रपतीमध्ये मला पुतळाबाईंची भूमिका सादर करायला मिळाली आणि शिवकाळ हा आपल्या सगळ्यांच्या काळजाचा ठाव घेणारा असा आहेच आणि त्याची जादू, त्याचा प्रभाव, त्याचं गारुड आपल्या सगळ्यांच्या मनावरती आहे. तर महाराजांच्या पत्नीची भूमिका सादर करायला मिळणं आणि तीही पुतळाबाईंसारखं एक समर्पित व्यक्तिमत्व, खूप ही श्रेष्ठ. माझ्यासाठी खूप अभिमान आणि आनंद देणारी गोष्ट होती. आणि त्यानंतर आता जेव्हा मी परत असं म्हटलं, की आता आपण अभिनयाला सुरुवात करूया, तर माझ्या सुदैवाने स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेमध्ये मला पुन्हा एकदा डॉक्टर अमोल कोल्हे शिवरायांच्या भूमिकेमध्ये आणि सईबाईंची भूमिका साकार करायला मिळाली. अ, त्याचा कालावधी कमी होता कारण सईबाई आजारी आहे तिथपासूनच मालिकेमधल्या त्या भागाला सुरुवात झाली होती आणि अफझल खान मधापर्यंतचा साधारण एक 3 महिने मला त्या मालिकेचं चित्रीकरण करता आलं. पण सईबाईंची भूमिका तर श्रीमान योगी वाचल्यापासून आपल्या सगळ्यांच्या मनात सईबाई असतात आणि महाराजांच्या एक इतकं जवळचं व्यक्तिमत्व आणि त्यांना अनुरूप अशी पत्नी आणि तिचीही स्वराज्यासाठीची तितकीच तळमळ आणि तिचं मातृत्व एक म्हटलं तर शापित मातृत्व म्हणूया आपण, की त्यांना ते तेवढा वेळ संभाजीराजांबरोबर नाही मिळाला दुर्दैवाने. पण त्यांची ती मातृत्वाची ओढ असेल, त्यांना त्यावेळेस झालेला तो सगळा त्रास असेल, ती त्यांची जी तडफड होती, ते सगळं या थोड्याच काळातल्या चित्रीकरणाच्या माध्यमातून का होईना मला मांडता आलं, अनुभवता आलं. तर हे मला वाटतं कलाकार म्हणून खूप समाधान देणारी बाब होती माझ्यासाठी, की अशा भूमिका की ज्या एरवी सुद्धा आपल्यासाठी स्फूर्तीस्थान आहे, त्या साकारण्याची संधी मिळणं. पण एक अशी भूमिका करावी असं एक म्हणजे अजूनही तसा ट्रेंड नाही. म्हणजे कस्तुरबांची भूमिका श्रेष्ठच, राजमाता जिजाऊंची श्रेष्ठ, सईबाईंचं तर खरं तर त्या विषयाकडे कोणी वळलंच नाही. म्हणजे खूप कमी म्हणजे कसं आता सूर्यासमोर चा तो प्रवास असल्यामुळं. पण तुम्ही पण स्वतः लिहा असंच काहीतरी भूमिका नटसम्राट सारखी आणि ते प्रत्येक महिलेला वाटावं की म्हणजे अभिनेत्रीला की आपण ते करावं एकदा आयुष्यात. नक्कीच, नक्कीच. खरंच आहे. मला एक त्याची आणखी एक गरज आहे. प्रश्न विचारायचा आहे की व्हॉट एव्हर तुम्हाला जे काय करायचं ते करा. 8 दिवस आहेत तुमच्याकडं, सगळ्या जगाचा संपर्क बंद करायचा आणि 8 दिवस तुम्हाला हवं ते ठिकाण, म्हणजे हवा तो समुद्र किनारा असं सगळं तुम्हाला मी दिलं जाईल. या 8 दिवसामध्ये तुम्ही काय लिहाल? काय लिहीन? जर लिखाणाची संधी मिळाली तर खरं तर मला भारतीय संस्कृती हा माझ्या खूप मनाच्या जवळचा विषय आहे आणि सोप्या भाषेमध्ये आजच्या मुलांशी किंवा फार लांब जायचं नाही तर माझ्याच मुलीला मला भारतीय संस्कृती समजावून सांगता येईल का? मग त्यामध्ये भारतीय तत्वज्ञानापासून भारताच्या इतिहासापर्यंत अनेक गोष्टी असतील. सध्या माझ्या चिंतनाचा विषय आहे काश्मीर आणि संस्कृतचे अन्योन्य संबंध. म्हणजे काश्मीर हा जो प्रदेश आहे, आपल्या देशाच्या ललामभूत असलेला असा, तो खरोखरच विद्येचं आणि संस्कृतीचं एक मोठं केंद्र राहिलेलं आहे आपल्या संपूर्ण इतिहासामध्ये. आणि अनेक सामर्थ्यशाली असे सम्राट तिथे होऊन गेले आणि त्यांनी अनेक दिग्विजय केले. भारताचं ते एक प्रवेशद्वारही आहे एका अर्थाने उत्तरेकडचं. त्यामुळे अतिशय मोक्याच्या जागी असणाऱ्या या प्रदेशाचा इतिहास खूप रंजक आहे आणि ज्याविषयी फारसं बोललं जात नाही किंवा आपल्या पाठ्यपुस्तकांमधून म्हणूया किंवा इतिहासाच्या पुस्तकांमधून फारसा आपल्याला त्याचा परिचय करून दिलेला नसतो. तर तो करून द्यावा असं माझ्या नक्कीच खूप मनात आहे. एक छोटीशी लेखमाला मी आता कोरोना काळामध्येच त्यावरती लिहिली सुद्धा. काश्मीरी संस्कृतम या नावाने मीमांसा नावाच्या एका पोर्टलसाठी. तर मला जर 8 दिवस मिळाले तर मला नक्कीच हा विषय हातावेगळा करायला आवडेल. तुमच्या म्हणजे काश्मीरचा तुमचा अभ्यास हा खूप श्रेष्ठ आहे. म्हणजे त्याच्याविषयी म्हणजे तुम्ही आध्यात्मिक पण खूपसं बोलू शकता. काश्मीरच्या आध्यात्मिक इतिहासावरती, हो. राजकीय इतिहासावरती पण तुम्ही खूप काही बोलू शकता. हा अभ्यास झाला कसा तुमचा? संस्कृतची विद्यार्थिनी असल्यामुळे राजतरंगिणीशी परिचय होता आणि मग जेव्हा कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली, तेव्हा खरं तर राजतरंगिणी गांभीर्याने हातात घेतलं. कारण ते कधी अभ्यासक्रमात नव्हतं. त्यातला एकच उतारा 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवताना म्हणून वाचला होता. तोही माझ्या अभ्यासक्रमात नव्हताच. पण तो वाचत असतानाच कुतूहल जागं झालं होतं. आणि मग जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी म्हणून राजतरंगिणी हातात घेतलं. कारण काय आहे संस्कृत साहित्य पण खूप विस्तृत आहे. आणि त्यातली प्रत्येकच गोष्ट बी-ए, एम-एच्या वर्षाला तुम्ही वाचता असं नाही.
त्यातला काही विशिष्ट भाग वाचता किंवा एकंदर समग्ररित्या ती कादंबरी किंवा ते पुस्तक समजून घेता. पण ते समग्र वाचावं अशी इच्छा झाली आणि मग वाचत असताना लक्षात आलं, की अरे हे इतिहासाचे म्हणा, मानवी स्वभावाचे म्हणा, इतके वेगवेगळे पैलू आहेत. किंबहुना अर्थशास्त्र हा माझा खूप आवडता ग्रंथ आहे. म्हणजे चाणक्य नीती ज्याला आपण म्हणतो. तर ते अर्थशास्त्र वाचत असताना ही एक कुतूहल जागं झालं, की आपला राजकीय इतिहास, आपलं ऍडमिनिस्ट्रेशन, आपली प्रशासन व्यवस्था ही कशा पद्धतीची होती. आणि मग त्याचे खूप दाखले तुम्हाला राजतरंगिणीमध्ये पण बघायला मिळतात, कारण तेही व्यवस्थेविषयीचंच पुस्तक आहे. तर मग यातून ती आवड कुठेतरी डेव्हलप होत गेली असं म्हणूया. समीराजी, एक हे विचारायचं होतं मला, की तुम्हाला साधारणपणे म्हणजे मराठीतनं तर तुम्ही काम केलेलं आहेच, मी सगळे जाणतोच ते. पण सध्याचा काळ मल्टीलिंग्युअल होण्याकडे जास्त आहे. तर इतर भाषांमधून काम करण्याचा तुम्हाला काही योग आणि तशी इच्छा आणि असे काही जर तुमचे उपक्रम असतील तर त्याविषयी सांगा ना. जरूर. मला वाटतं भाषा ही कधीच ही संवादाचंच माध्यम असते आणि त्यामुळे कलेला भाषेचं बंधन नसावं. कला भाषेच्या पलीकडे जावी. तर मला तर निश्चितपणे आवडेल, की मला जर मराठी व्यतिरिक्तही कुठल्या भाषेमध्ये व्यक्त होण्याची, काम करण्याची संधी मिळाली तर खास करून अभिनयाच्या माध्यमातून. त्या दृष्टीने माझ्याकडून तर नेहमीच होकार असेल आणि हिंदी आणि इंग्रजीतून अनेकदा काम मी केलेलं आहे. त्यामुळे ती संधी मिळाली आहे. पण जसं मी म्हटलं, की मला बंगाली भाषेची रुची आहे. तर कदाचित एखादा बंगाली सिनेमा करायला मिळाला, तर का नाही आवडणार? नक्कीच आवडेल. मला इथे विचारावंसं वाटतं समीराताई. माझा आवाज येतोय? हो, येतोय, येतोय. ओके. समांतर सारखी वेब सिरीज, मराठी वेब सिरीज जी खूप गाजतीये किंवा आता आम्ही पार्ट 2 ची पण वी आर वेटिंग. हं, तर हं. अशी एखादी वेब सिरीज तुम्हाला करावीशी वाटली का या कालावधीत? कारण आता सगळा आपला भर हा सोशल मीडिया किंवा असाच आहे, OTT प्लॅटफॉर्म्स. तुम्ही असं काही अ, प्रोजेक्ट करताय नाही का? मला तर निश्चितपणे आवडेल, पण अजून माझ्याकडे काही ओ-टी-टी प्लॅटफॉर्म सारखं काम आलेलं नाही. तर आलं तर निश्चितच मला ते करायला आवडणार आहे. पण हो, मला एक गोष्ट आवर्जून इथे नमूद करावीशी वाटते, की सध्याच्या या कोरोना काळामध्ये मी प्रत्यक्ष जरी अभिनेत्री म्हणून नाही केलं, तरी एका वेगळ्या भूमिकेतून एक वेगळा प्रयोग मला करता आला. म्हणजे ऋषिकेश जोशी यांच्या समवेत नेटकचे आम्ही प्रयोग केले. मोगरा नावाचं एक नेटक केलं होतं आणि ज्यामध्ये आत्ताची आघाडीची अभिनेत्री स्पृहा जोशीपासून ते वंदना गुप्तेंपर्यंत भार्गवी चिरमुले होती आणि मयुरा रानडे आणि गौरी देशपांडे म्हणून औरंगाबादची कलाकार. अशा 5 जणींचं ते नाटक होतं. आणि सर मगाशी तुम्ही जे म्हणालात ना, की नटसम्राट सारखं, तर मी म्हणेन मोगरा नटसम्राट सारखं बायकांसाठी आहे. कारण तेजस रानडे त्याचा लेखक आहे. पुरुष लेखकांनीच लिहिलेला आहे. पण 5 बायकांची वेगवेगळी स्वगतं आणि ती स्वगतं एका धाग्यात गुंफलेली आहेत. आणि कोरोना काळामध्ये अर्थातच नाटक करणं शक्य नव्हतं. म्हणजे एकमेकांच्या घरी जाणं वगैरे काही शक्य नव्हतं. पण तुम्हाला नाटकाचा अनुभव देणारं असं हे नेटक होतं. नेटवरचं नाटक म्हणून त्याला आम्ही नेटक अशी संज्ञा वापरली होती. तर पडदा उघडण्यापासून सगळ्या गोष्टी घडून तुम्हाला तुमच्या घरात 5 जणींचं नाटक, पण त्या 5 जणी वेगवेगळ्या भौगोलिकदृष्ट्या औरंगाबादवरून एक, मुंबईतून काही अशा पद्धतीने ते सादरीकरण व्हायचं. आणि त्याची सगळी तांत्रिक म्हणजे आज भैरवी ताई जी बाजू सांभाळतात, भैरवी देशपांडे, आपल्या इथे तांत्रिक सगळं सांभाळणं आणि ते एक महिला सांभाळते याचा मला खूपच अभिमान वाटतोय. तर खूप छान काम करतायत त्या. तर तिथे म्हणजे आमचे तांत्रिक सल्लागार होतेच, पण नाटक करायचं असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा बुकिंग पासून प्रेक्षकांशी ते पोहोचवण्यापासून, त्याची जाहिरात करण्यापासून अनेक गोष्टी समन्वयक या नात्याने कराव्या लागतात. तर त्या करण्याचं काम मी केलं आणि त्या माध्यमातून जगभरातल्या महाराष्ट्र मंडळांशी मला संवाद साधता आला आणि ती मंडळी किती वेगवेगळ्या प्रकारचं काम करतायत, काय वेगवेगळे उपक्रम करतायत हे अनुभवता आलं. अगदी जपानसाठी पण आम्ही प्रयोग केला आणि जवळ-जवळ 55 देशांमध्ये मराठी, फिनलँडसाठी आम्ही प्रयोग केला. की म्हणजे अनेकदा तर आम्ही प्रयोग कुठे आहे असं सांगितल्यावरती लोक नकाशा उघडून बघायचे, की बाबा नक्की आपला प्रयोग आहे कुठे? हे कुठलं ठिकाण?
पण हा सगळा अनुभव फार छान होता माझ्यासाठी, कारण त्याच्या जाहिराती करवून घेण्यापासून, म्हणजे माझं काम खरं तर काही करण्यापेक्षा करवून घेण्याचं अधिक होतं आणि प्रशासकाच्या भूमिकेत तिथेही बसायला मिळालं, तर ती एक खूप छान संधी मिळाली. आणि तुमचे आवडते नाटककार कुठले आहेत? म्हणजे नाटकाचाच विषय चाललाय तर. आणि अं, आवडतं नाटक. नाही, आवडत्यांची संख्या तर खूप मोठी आहे. नाटकाच्या बाबतीत तर असं आहे, कारण संस्कृत रंगभूमीशी खूप जास्त परिचय असल्यामुळे मला कालिदास, भवभूती हे फारच आवडतात. भास हा माझा अतिशय आवडता नाटककार आहे. आणि मराठी रंगभूमीच्या संदर्भात बोलायचं झालं तर अर्थातच खूप वेगवेगळी नावं घेता येतील आणि खूप आहेतच खरं तर, म्हणजे इतके ताकदीचे नाटककार आपल्याकडे झालेले आहेत. पण अर्थात गडकरी, राम गणेश गडकरी यांची नाटकं वाचणं आणि ती मला वाटतं सादर करण्यासाठी कलाकारालाही खूप आव्हान देणारी अशी नाटकं आहेत. तर हो, म्हणजे समहाऊ माझं असं झालंय, की मी इतिहासात अधिक रमते असं माझ्या लक्षात आलंय. त्यामुळे तर हे कदाचित पण मी त्या त्या कालखंडातल्या नाटकांचा माझा अभ्यासही जास्त आहे. तो माझा अभ्यासाचा विषय राहिला आहे. म्हणून असेल कदाचित. पण आत्ताची ही मंडळी मला वाटतं ही अ, या काळामध्ये जे काम करत आहेत मंडळी, ती इतकं उत्तम काम करतायत. म्हणजे भाडीपासारखा उपक्रम असेल किंवा सध्याच्या काळातली आता तेजस सारखा लेखक मला या निमित्ताने भेटला, तर तेजस इतकं उत्तम लिहितो. प्रत्येकारी अतिशय सुंदर लिखाण आहे. म्हणजे या नेटकच्या प्रत्येक प्रयोगामध्ये प्रत्येक वेळेस लेखकाला दाद मिळाली. 5 अभिनेत्रींनी नाटक सादर करून जेव्हा एका नाटककाराला दाद मिळते, तेव्हा त्याचं नाटक नक्कीच ते लोकांपर्यंत पोहोचतंय, असं आपण म्हणू शकतो. तर ही नवीन पिढीतही फार उत्तम लिहितायत माणसं. आता मला अगदी तोंडावर नावं नसली तरी सुद्धा ही सगळीच एक तर माझी खूप जवळची मैत्रीण आहे, जी जिज्ञासामध्ये होती, मनस्विनी लता रवींद्र. हं. मनस्विनी फार उत्तम लिहिते आहे. दिल दोस्ती दुनियादारी ही जिने लिहिलं हां. आणि सिगारेट सारखं नाटक आहे. वेगळ्या पद्धतीचं लिहिणार. तर अशी खूपच छान-छान मंडळी आहेत. कुणाकुणाची नावं घ्यायची? पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, की नायिकेच्या म्हणजे आपण नायकाच्या नको, पण नायकाच्या तर हे, पण नायिकेकडूनच्या अपेक्षा समाजाच्या म्हणजे हं. रसिकांच्या म्हणून बदलत चालल्यात का? म्हणजे पूर्वीची नायिका आता बदलताना दिसते. आता तो ट्रेंड बदलतोय. आता तापसी पन्नू खूप जणांना हं. आवडायला लागली. म्हणजे त्या अशा वेगळ्या म्हणजे हॉलिवूडकडे जाणाऱ्या ज्या भूमिका आहेत, त्या जास्त लोकांना आवडायला लागल्यात असं काही वाटतं का? नाही, मला असं वाटतं, की मुळात असं आहे ना, की समाजाचा आरसा असतो शेवटी कुठलाही साहित्य प्रकार, कला प्रकार. आणि आता एवढंच म्हणेन मी, की आत्ताची नायिका म्हणजे पूर्वी जसं तुम्ही उल्लेख केलात त्याप्रमाणे आपल्याकडे ठरवणं सोपं होतं, की नायिका कशी असावी. आत्ताच्या स्त्रीचं जगणंच इतकं विविधांगी झालेलं आहे, की त्यामुळे ही सरधोपट हीच याच स्वरूपाची नायिका असं आता म्हणता येत नाही. आजही सात्विक नायिका आहेतच. आजही मूळ-मूळ रडणाऱ्या नायिका आहेतच. पण आता कुठेतरी स्त्रीची एक खंबीर भूमिका जी प्रत्यक्ष जगण्यातही दिसतेय ना, त्यामुळे ती पडद्यावरती बघणंही लोकांना आवडत आहे. म्हणजे जसं अमिताभ बच्चनचा अँग्री यंग मॅन वॉज द प्रॉडक्ट ऑफ टाईम. त्याच पद्धतीने मला वाटतं, की आत्ताची नायिकेची ही जी बदलती रूपं आहेत, ती आजच्या स्त्रीचं जगणं बदलतं आहे त्याचंच कुठेतरी एक पडसाद म्हणा, प्रतिबिंब म्हणा, ते उमटतं आहे. हां, त्याच्यामध्ये काही वेळा आपल्याला सांस्कृतिकदृष्ट्या धक्का देणाऱ्या गोष्टी असतात त्यामध्ये. नाही असं नाही. पण तो पुन्हा एक कलाकार म्हणून आपला चॉईस आहे मला वाटतं, की आपल्याला नेमकं काय आणि किती प्रमाणात करायचं आहे. पण याचा अर्थ मला बोल्ड भूमिका नाही का करायची? तर मला ती बोल्ड आहे या सदराखाली नाही करायची. मला जर ती माझ्या भूमिकेची गरज वाटत असेल, ज्या पद्धतीने चांदनी बार सारखी फिल्म तब्बू करते. तर त्या पद्धतीची भूमिका मला निश्चितपणे करायला आवडेल. किंबहुना अनेकांना माहीत नाही कारण तो सिनेमा तेवढ्या माध्यमातून पुढे आला नाही. पण जंगली कबूतर नावाचं एक नाटक होतं. अ, आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, दत्ता भगत यांनी लिहिलेलं. त्यावेळेस ते खूप गाजलं होतं नाटक. त्या नाटकावरती एक अतिशय सुंदर सिनेमा जंगली कबूतर या नावानेच आम्ही केला होता. आणि त्यातली ती प्रॉस्टिट्यूटची, वेश्येची भूमिका होती. ती मला करायला मिळाली होती आणि त्या भूमिकेसाठी मी प्रत्यक्ष कामाठीपुऱ्यात जाऊन काही वेश्यांशी संवादही साधला होता. त्यांचं आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि अशा पद्धतीची जी भूमिका आहे, त्यातला बोल्डनेस कसा मांडायचा? तो अभिनयातून मांडायचा का कमी कपड्यातून मांडायचा का फक्त सेन्सेशनल सीन्स मधून मांडायचा का ती कथानकाची गरज आहे?
कारण कलाकाराला कुठल्या सीमा बंधनं नसावीत. त्यांनी त्याच्यातून फ्री होऊन तो अभिनय साकार करावा. पण तुम्ही जे करता आहात त्याला एक तत्वज्ञानाचं कोंदण कायम असलं पाहिजे, की हे दाखवण्याची गरज आहे म्हणून आपण हे करतो आहोत. फक्त बरोबर. सेन्सेशनलायझेशनसाठी जर ते करणार असू किंवा फक्त व्यवसाय म्हणून ते करणार असू आणि ती गरज नाहीच आहे, हे कशाला दाखवलंय? असं जर ते येणार असेल म्हणजे जितकं अनावश्यक काही वेळा एखादं गाणं वाटतं, तितकंच अनावश्यक जर तो बोल्ड सीन वाटणार असेल, तर मग त्याची काही गरज नाहीये किंवा तो केवळ बोल्ड आहे या सदराखाली करायला माझी ना आहे. पण कथानकाची गरज असेल, त्यातून काही आपण प्रभावीरित्या पोहोचवत असू, ती त्या नैसर्गिक गोष्ट असेल, ती त्या व्यक्तीसाठी त्या भूमिकेसाठी ती नैसर्गिक गोष्ट असेल, तर ती मांडली गेली पाहिजे आणि ती मांडायला मलाही आवडेल म्हणजे तशा पद्धतीची भूमिका करायला. पण तुमच्याकडे पाहत असताना एक म्हणजे तुम्ही प्राध्यापक, दुसऱ्या तुम्ही डॉक्टर, तिसरं तुम्ही स्तंभलेखन वृत्तपत्रामध्ये पत्रकार. मग ह्याचं दडपण तुमच्या ह्याच्या पडतच असेल ना काहीतरी. त्याच्याकडून बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. तुम्हाला अशा भूमिकेत कोणी ऑफरच करणार नाही. नाही, नाही असं काही नाही. आपल्याकडे काय किती उत्तम समृद्ध अशा अभिनेत्री आहेत, की ज्या इतरही क्षेत्रामध्ये तितकंच उत्तम कार्य करणारे आहेत. आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्यात. मुळात मी तेच म्हणेन, की फक्त बोल्ड भूमिका केली म्हणजे वेगळी केली असंही गणित त्याचं नाही म्हणता येत. म्हणजे माझ्यासमोर मृणाल कुलकर्णींसारखं व्यक्तिमत्व आहे, की ज्या स्वतः मी जे काही थोडं बहुत केलं आहे ते सगळं त्यांनी इतक्या ठळकपणे केलेलं आहे, की त्याही प्राध्यापक होत्या आणि उत्तम अभिनेत्री आहेत. हिंदी, मराठी दोन्हीमध्ये अतिशय दीर्घकाळ अशी त्यांची कारकीर्द आहे आणि अतिशय सकस अभिनय, वेगवेगळ्या भूमिका. मग त्यांचं भूमिकांचं वैविध्य हे सोनपरीपासून जिजामातापर्यंत म्हणजे थक्क करणारं असं हे आहे. तर त्यामुळे तो मला वाटतं कुठेतरी एक असतंच, की प्रत्येक कलाकाराचा एक काही काय म्हणूया थोडा भाग्यरेखा पण असते आणि तशा पद्धतीच्या भूमिका तुमच्याकडे येत जातात. आणि कुठेतरी तुम्ही स्वतः, तुमचा रसिक आणि दिग्दर्शक आणि त्याच्याशी संबंधित इतर मंडळी, ही सगळी मिळून तुमची कलाकार म्हणून ओळख घडवत असतात. तर मला नक्कीच म्हणजे मला आवडेल, की आत्तापर्यंत मी जे केलेलं नाही, ते करून बघण्याची संधी आणि हा काळ खूप प्रयोगाचा काळ आहे. सध्या तर प्रत्येकालाच प्रयोग करायचा आहे. उलट यासाठीच सर मला कदाचित कोणीतरी संधी देतील, की हे एकदमच सरप्राईज पॅकेज आहे, की समीरा अशा पद्धतीची भूमिका करतेय हे कदाचित एक सरप्राईज असू शकतं लोकांसाठी आणि म्हणूनच मला संधी मिळू शकते. मी खूप आशावादी आहे सर. जी इथे आपल्यासोबत सुभाषजी तोंडवळकर आहेत, तुमचे फॅन आहेत ते मोठे, तुमचे जवळ म्हणजे फेसबुक फ्रेंड पण आहेत. तर 1 मिनिट ते तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितात. सुभाषजी तुम्हाला तुमचा ऑडिओ चालू करता येईल का प्लीज? तोपर्यंत नाही तर मग आपण पुढचा. नाही, हा. तुम्ही जेव्हा भूमिका करता म्हणजे कोणत्याही, तेव्हा तुमच्यावरती कोणत्या नटाचा म्हणजे असा प्रभाव आहे का, पडतो का, असतो का, की अभ्यासातूनच तो हे होतो असं? हा नाही म्हणजे कुणाला समोर ठेवून भूमिका नाही केली जात. मी तरी तशा पद्धतीने नाही करत. पण हो, आपण जी भूमिका करतो आहोत त्या पद्धतीतली, त्या पद्धतीची भूमिका जर कोणी आधी केली असेल, तर तिचा एक संदर्भ म्हणून नक्कीच आपण कुठेतरी त्याची दखल घेत असतो. ती नकळत घेतली जाते. आणि पुन्हा ते असं आहे, की म्हणजे नक्कल करणं नसतं, पण ते स्पिरिट आपल्याला कॉपी करता येतंय का? त्यांनी जे काही केलं आणि ते प्रत्येकाने वाटलं, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. आणि मला वाटतं अभिनय क्षेत्रामध्ये तसंही शिकण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. आणि तुम्हाला जे सहकलाकार मिळतात, कारण हा ॲक्शन रिएक्शनचा गेम असल्यामुळे तुमच्या समोर जर रिएक्शन देणारा कलाकार तितका मोठा असेल, तर तुमचे ॲक्शन सुद्धा आपोआप प्रभावी होते. त्यामुळे चांगल्या कलाकारांबरोबर काम करता येणं ही पण मला वाटतं तुमच्यातल्या अभिनेत्याला खूप पोषक अशी बाब आहे. आता जसं माझ्या खूप सुदैवाने म्हणजे मला खूप मोठमोठ्या कलाकारांबरोबर भूमिका साकार करण्याची संधी मिळाली आणि त्यातल्या सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. पण विक्रम गोखले असतील, सुहास जोशी असतील, अरुण नलावडे सर असतील, आत्ता मी ज्यांच्याबरोबर काम आहे डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे खासदारही आहेत आणि ते संभाषण. अतिशय उत्तम पद्धतीने ऐतिहासिक भूमिका साकार करतात. म्हणजे शिवाजी आणि संभाजी या 2 टोकाच्या भूमिका एकाच वेळेस कन्व्हिन्सिंगली करणं हे केवढं मोठं शिवधनुष्य आहे. पण ते त्यांनी इतकं लिलया पेललंय. आता म्हटलं तर वयाने आमच्याच वयोगटातले असणारे ते
पण त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर काम करताना खूप शिकायला मिळतं. सुबोध भावे असतील, श्रेयस तळपदे असेल. पहिल्याच मालिकेमध्ये मला हे 2 हिरो मिळाले एक सोडून. आभाळ मायामध्ये श्रेयस तळपदे आणि सुबोध भावे या दोघांबरोबरही काम करता आलं. आत्ता स्वराज्य जननी जिजामाता करत असताना नीनाताईंबरोबर काम करता आलं. तर नीना कुलकर्णी सारखं व्यक्तिमत्व पुन्हा ही सगळीच माणसं हे अभिनयाचं एक इन्स्टिट्यूशन आहे. आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांचं काम बघूनच तुम्हाला खूप प्रेरणाही मिळते आणि तुम्ही खूप बारकावे त्यातले शिकत जाता, की अच्छा याचा आपण कधी विचार केला नव्हता. हे या पद्धतीने विचार करतात. या पद्धतीने डिलिव्हरी करता येऊ शकते. अच्छा ही रिएक्शन अशीही देता येऊ शकते. तर हे सगळंच मला वाटतं कुठेतरी खूप शिकणं सतत सुरूच असतं ते. सुभाषजी. हा. हा, हा. बोलू. बोला. समीराजी गुजर जोशी वलयांकित असूनही आपल्या सृजनशीलतेने सामान्य माणसालाही सन्माननीय वागणुकीतून वास्तव जीवनाशी असलेले आपले नाते किती संस्कारित आहे याची जाणीव करून देणारी एक चतुरस्त्र अभिनेत्री, प्रतिभावंत कवयित्री, आध्यात्मिक अधिष्ठानाची बैठक सशक्त असल्याची ओळख देणारी संस्कृत भाषेतील डॉक्टरेट, एक यशस्वी सूत्रसंचालक, सुप्रसिद्ध व्याख्याता, शिवाय नेटकच्या सहनिर्मात्या, अहंकार विरहित जनसामान्य रसिकांसाठी जी औदार्यशील आत्मीयता आज पाहतो आपण दाखवून दिली. त्यामुळे तुम्हाला स्वेच्छेने आम्हा सर्व रसिकांच्या वतीने जनमान्य उपाधी देत आहोत. कृपया या सन्मानाचा सहर्ष स्वीकार करावा. माझ्या अनुमोदनाला सर्व जनमंगल समूहाचे समर्थन आहे हे मी जाहीररित्या कबूल करतो. धन्यवाद. मी या प्रसंगी 2 ओळी आपल्यासाठी म्हणू इच्छितो. तेरी हुनर की इबादत ही सही, पर तेरे तंदही ने आज कमाल कर दिया. तेरे हुनर की इबादत ही सही, पर तेरे तंदही ने आज कमाल कर दिया. अदाकारी से खुद को क्या तराशा, तेरा हुनर आज नफीस हो गया. तेरा हुनर आज नफीस हो गया. धन्यवाद. या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. म्हणजे थँक्यू. म्हणजे हा पुरस्कार म्हणजे एक्साइटमेंटचा एक नमुनाच आहे तो. समीराजी, एक प्रश्न विचारू इच्छिते मी इथे, की तुम्ही आज या मुलाखतीच्या निमित्ताने तुम्हाला कोणाला धन्यवाद म्हणावं असं वाटेल? तुमच्या आयुष्यामध्ये जे अनेकांनी तुमची साथ दिली असेल, प्रेरणा दिली असेल, तर तुम्ही कोणाला धन्यवाद म्हणू इच्छिता? अनेकच जण आहेत, म्हणजे अशी यादी फारच मोठी आहे. पण सगळ्यात महत्वाचं मला वाटतं म्हणजे महत्वाचं म्हणूया काय त्याला नेमकं म्हणूया, प्राधान्यक्रमाने मी असं म्हणेन, कारण कुटुंबाची साथ ही महत्वाची असतेच. गुरुजनांची साथ फार महत्वाची असते. आणि मी म्हटलं तसं की आम्ही ज्या कला करतो या सगळ्यात सांघिक कला आहेत. म्हणजे अभिनय असू दे, निवेदन असू दे, किंबहुना मला वाटतं कुठलं काम आपण एकटे करू शकतो. काहीच नाही. अगदी लेखन जरी म्हटलं तरी ते तुमच्यापर्यंत येईपर्यंत अनेकांचे हात त्या लेखनाला लागत असतात. आणि ते लेखन करण्यासाठीची वातावरण असेल इथपासून अनेकांचा त्याला हातभार असतो. त्यामुळे एकट्याला काहीच शक्य नाही. जे काही आहे ते सगळ्यांच्या सहकार्यातूनच शक्य होणार आहे. तर त्यामुळे या सगळ्यांचेच आभार आहेत. म्हणजे आयुष्यातल्या कुणाचे आभार मानायचे याचाच प्रश्न पडावा. पण मला रसिकांचे या निमित्ताने नक्की आभार मानावेसे वाटतील, कारण रसिकांमुळे आम्ही असतो. तुमच्या प्रतिसादातून आम्ही घडत असतो. आणि रसिक जितकं प्रेम करतात तितकाच वेळोवेळी कानही धरतात आणि तोही तुमचा अधिकार आहे. आणि या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतूनच मी म्हटलं तसं की माझ्यासाठी महाराष्ट्र काय किंवा मराठी भाषिक, मराठी बोलणारा प्रत्येक जण हा माझ्या महाकुटुंबाचा एक घटक झालेला आहे. आणि हे असं मला वाटावं अशा पद्धतीचं प्रेम महाराष्ट्राने मराठी भाषिकांनी दिलं म्हणून असं वाटतं आहे. तर या निमित्ताने मला तुम्हा सगळ्यांविषयीची प्रचंड कृतज्ञता जी मनात आहे ती नक्कीच व्यक्त करावीशी वाटते. आणि या निमित्ताने जर अमूर्ततेचे काही आभार मानायचे असतील तर मी मराठी भाषेचे आभार मानेन. या महाराष्ट्रात जन्म मिळाला म्हणून महाराष्ट्राचे आभार मानेन. कारण या मराठी मातीने जे दिलंय त्यामुळे माझं आयुष्य आज इतकं समृद्ध आहे, इतकं समाधानी आहे. आणि त्याला एक इतका भक्कम पाया लाभलेला आहे. तर मी जे काही किडूक मिडूक केलं आहे त्या सगळ्याचं श्रेय, धन्यवाद, आभार हे सगळे या मराठी मातीला आहे.
समीराजी, शेवटी एक प्रश्न विचारते, की तुम्ही सगळ्या क्षेत्रातल्या जाणकार आहात आणि तुम्ही एक आई पण आहात, तुमची मुलगी आहे. तर आजकाल तुम्ही बघता, की आपल्या या एजचे जे यंग जनरेशन आहे, तर ती स्क्रीन ॲडिक्ट झालेली आहे आणि मराठी भाषा त्यांच्यात रुजत नाहीये. तर तुम्ही अशा या सगळ्या यंग जनरेशनला काय संदेश द्याल? मराठी भाषा वाढवण्यासाठी, रुजवण्यासाठी? मी सध्या एक उपक्रम करते आहे सक्षम फाउंडेशनच्या बरोबर आणि मराठी भाषकांनी मराठी भाषेचा आग्रह धरावा यासाठीचे काही छोटे छोटे व्हिडिओज आणि क्रिएटिव्ह बनवून आम्ही लोकांसमोर आणतो आहोत. तर त्यातूनही आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मला वाटतं खरं तर ना मुलं खूप हुशार असतात आणि मुलांना बरोबर चांगल्या गोष्टीची आवड निर्माण होते. आपण त्यांच्यासमोर काय चॉईस ठेवतोय, हा मला वाटतं फार महत्वाचं आहे. स्क्रीन टाईम विषयी तुम्ही म्हणालात, तर मला असं वाटतं, की लहानपणी मी जितका वेळ ग्रंथालयात घालवत होते, तितकाच वेळ आजकालची मुलं YouTubeवर घालवतायत. तर हे बरोबरच आहे. म्हणजे यात ठीक आहे, म्हणजे आज जर ग्रंथालयाची जागा YouTubeने घेतली असेल, तर YouTubeवर मी त्यांना पुस्तकं उपलब्ध करून देते का? आणि मी त्याची गोडी निर्माण करते का? कारण तुम्ही विचार करा, की ग्रंथालयात जाऊनही आपण अनेकदा मासिकच वाचत होतो की तेव्हा. कुठे गंभीर साहित्य वाचत होतो. बरोबर. त्याची आवड वेगळी नव्याने निर्माण करावी लागतच होती. साने गुरुजींचं पुस्तक मुलांनी आपोआप हातात घेऊन वाचलंय, असं नाहीच घडणार. त्याची आवड तुम्हाला निर्माण करून द्यायला लागणार आहे. तर ते कष्ट जेव्हा तिथे आपण पुस्तकांच्या माध्यमातून घेत होतो, तर आता मुलांना हे शिकवणं, की तू काय पहा, काय पाहणं हे सकस मनोरंजन आहे, याचं भान मुलांना देणं, हे मला वाटतं फार गरजेचं आहे आणि तशा पद्धतीच्या साहित्याची त्यांना उपलब्धता याही माध्यमातून असणं. तर नक्कीच मला जो काही खारीचा वाटा एक कलाकार म्हणून उचलता येणार असेल, तो उचलण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न करते आहे, यापुढेही करत राहील आणि तशी जर काही संधी असेल, तर तुम्ही मला नक्की केव्हाही सांगा. मला त्यात सहभाग घ्यायला, त्याचा भाग व्हायला आवडेल. मी माझ्या परीने एक गोष्ट निश्चितपणे करते. मी जेव्हा निवेदन करते किंवा जाहीररित्या बोलते, तेव्हा अधिकाधिक मराठीतून बोलण्याचा मी प्रयत्न करते. अनेकदा असं असतं, की काही शब्द हे वापरणं भाग असतं, कारण त्याशिवाय तुम्ही लोकांशी थेटपणे आपल्याला अपेक्षित असा संवाद नाही साधू शकत. उदाहरणार्थ आता मला तुमच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. तर या ठिकाणी कनेक्टचा एक्झॅक्ट सारखा शब्द आहे. थेटपणे अनुवाद आपल्याला नाही जमत. पण त्यातही मी प्रयत्न करते, की हा शब्द वापरल्यानंतर मी त्याचा पर्याय मराठी वापरू शकते का? ते मी मराठीतूनही सांगू शकते का? तर हा एक माझ्यापुरता मी घालून घेतलेला नियम आहे, की आणि अजिबातच गरजेचं नाहीये, की तुम्ही मराठीत संवाद साधता म्हणजे तुम्ही फार ग्रांथिक मराठी बोलता. मराठी ही बोलीभाषा आहे आणि ती अतिशय प्रवाहीरित्या खूप सोप्या प्रकारे आपण गप्पा मारतो ती जी मराठी आहे, त्या मराठीतून बोलायला काहीच हरकत नाही आणि तसं बोललं पाहिजे. किंबहुना बोलीभाषा तर जपल्या पाहिजेत. म्हणजे जसं आम्हाला दौऱ्यांच्या निमित्ताने संधी असते, की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जातो. तिकडची ती बोली कानावर पडते. तिकडचे ते विशिष्ट शब्द, तो हेल कानावर पडतो. तर हे सगळं टिपणं हाही खूप आनंदाचा भाग आहे. एक प्रश्न मध्ये सर 1 मिनिटं विचारते, की निवेदनाच्या क्षेत्रात हल्ली भरपूर जण येऊ इच्छितात आणि निवेदनाच्या क्षेत्रात म्हणजे निवेदन कसं करायचं, तर हे सगळं आम्ही तुमच्यासारख्या दिग्गजांकडे पाहून शिकत असतो. पण आता नवीन म्हणजे आमच्या पिढीसाठी या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी आव्हानं काय आहेत? म्हणजे आम्ही काय वेगळं दिलं तर लोकांना आवडेल, असं तुम्ही आम्हाला गाईड करू शकता का निवेदन क्षेत्रासंदर्भात? बापरे! गाईड असं नाही म्हणणार, पण हां, थोडंसं प्रकट चिंतन नक्की करू शकते, कारण मीही निवेदन करते. तर मला वाटतं, की एक महिला निवेदन जेव्हा करत असते, तेव्हा आपल्यावरती एक उगीचच आपण घालून घेतलेली मर्यादा आहे. ती म्हणजे महिलांना फारसं विनोदी नाही बोलतात. पुरुष निवेदक जेव्हा असतात, तेव्हा ते फार विनोद वगैरे सांगतात आणि ते सगळं आपण सहजपणे मान्यही करतो. महिलांकडून सहसा आपली अपेक्षा नसते. तर मला वाटतं ते एक आता ते चित्र थोडं बदलत आहे. म्हणजे तुम्ही स्टँड अप कॉमेडियन्समध्ये पण बघितलं तर अनेक महिला खूप छान पद्धतीने विनोद सादर करतात आणि विनोदाविषयी यासाठी म्हणते आहे, कारण विनोद हे चिंतनाचं फार प्रभावी माध्यम आहे. तुम्हाला जे सांगायचं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विनोदासारखं दुसरं टूल असू शकत नाही, उत्तम साधन असू शकत नाही. तर त्याच्यामुळे ह्या एका गोष्टीवर मला वाटतं आपण सगळ्यांनी महिला निवेदक विचार करू शकतात, की विनोदाकडे आपण कसं बघतो? विनोदी सादरीकरण आपण करू शकतो का?
याचा एक विचार करता येऊ शकतो. आणि मी म्हटलं तसं की आत्ताच्या समाजाची नेमकी भाषा काय आहे याचा शोध मला वाटतं आपण सगळेच घेतो आहोत. एका बाजूला म्हणजे जसं पुलंच्या पुण्यामध्ये आहे ना, सार्वजनिक पुणेरी वेगळी आणि खाजगी पुणेरी वेगळी. तसं आपलंही सध्या जरा समारंभाची भाषा वेगळी आणि आपली रोजची भाषा वेगळी. असं जर झालं असेल तर त्यामधला एक सुवर्ण मध्य काय? त्यातला एक मध्यम मार्ग काय? कारण नाहीतर मग समाजातली भाषा ही येणारी जी नवीन पिढी आहे, त्यांना ओळखीची वाटत नाही. त्यांना असं वाटतं की अरे यांचं हे काहीतरी फार औपचारिक आणि काहीतरी ऑफिशियल सुरू आहे. तर तसं त्यांना ते वाटू न देता त्यांना त्यांच्याशी जोडलं जाण्यासाठी आपण नेमकं भाषेचं काय करू शकतो, की जी आजच्या तरुण पिढीलाही आपलीशी वाटेल. आणि त्यासाठीचा मला वाटतं थोडंसं एक चिंतन आपण सगळ्यांनी करण्याची सध्या म्हणजे आव्हानं काय म्हणू तर ही 2 आव्हानं मला समोर दिसतात. शिरीष सर. चित्रपट सृष्टीतलं एकंदरीत वातावरण की ज्याच्यावरती त्या वातावरणावरती खूप वेळेस दोषारोप होत असतात, तर त्या वातावरणामध्ये काही बदल होत चाललेत का, सकारात्मक बदल असे? हो, निश्चितपणे बदल होत आहेत. खरं सांगू का मला एक म्हणजे हा थोडासा वेगळा संदर्भ आहे. पण मला वाटतं अलीकडे ना आपण फार जनरलाइज्ड स्टेटमेंट करतो. म्हणजे अमुक बायका अशा असतात, पुरुष असे असतात, चित्रपटसृष्टीतले लोक असे असतात, असं आपण काहीतरी एक लेबल लावायला जातो. तर पुलंनी सांगितलेली ही गोष्ट आहे. पुलंच्या लिखाणामध्ये मी वाचलेली. त्यांचे खूप आवडते लेखक पी.जी. वुडहाऊस आणि पी.जी. वुडहाऊस ही जगद्विख्यात असे विनोदी आणि विचारवंत लेखक. तर त्यांना जर्मन ज्यू संघर्षामध्ये त्यांनाही तुरुंगवास भोगायला लागला आणि मग ते तुरुंगवासातून बाहेर आले आणि त्यांना कोणीतरी विचारलं, की "मग आता तुम्ही जर्मनांचा द्वेष करत असाल?" तर ते म्हणाले, "नो, आय डोंट हेट इन प्लुरल्स." मी बहुवचनामध्ये द्वेष करत नाही. माझं भांडण असेल ते एकाशी असेल. तर मला वाटतं हे ना आपण एकंदरीतच खूप समजून घ्यायची गरज आहे, की कुठल्याही गोष्टीला असं म्हणजे एक सरसकट सब घोडे 12% असं नाही होत. कुठलंच क्षेत्र सरसकट वाईट नसतं, कुठलंच क्षेत्र सरसकट चांगलं नसतं. तांदळामाझी खडे हे असायचेच. त्यामुळे आव्हानं प्रत्येकच क्षेत्रात असणार, भल्या-बुऱ्या प्रवृत्तीही प्रत्येक क्षेत्रात असणार. कुठल्या क्षेत्रात त्या नाहीयेत. म्हणजे प्रत्येकच क्षेत्रामध्ये आहेत. ज्या क्षेत्राचं नाव घ्याल तिथे तुम्हाला काहीतरी त्याची एक डार्क साइड म्हणूया, एक काळी बाजू ही असतेच आणि एक चांगली बाजू ही असते आणि या सगळ्याच्या मध्ये ग्रे एरिया पण असतो आणि या सगळ्यामध्येच आपल्याला आपला विवेक सांभाळून राहण्याची गरज असते. त्यामुळे मला असं वाटतं चित्रपटसृष्टीमध्ये खूप सुरेख वातावरण आहे. खास करून मराठी सिने नाट्य सृष्टी जी आहे, एखाद्या कुटुंबासारखी राहते, वावरते आणि तरीही इथे नेपोटिझम नाही. तर जे गुणवान आहेत त्यांना संधी देण्यासाठी म्हणजे आजपर्यंत माझा काही वशिला नाही. माझे कोणी नातेवाईक या क्षेत्रात काम करत नव्हते. तरीही जर मला काम मिळतं आहे, तरीही जर मी माझं जे काय असेल ते, जे मी थोडं बहुत यश मिळवलं आहे, ते मी मिळवू शकते. तर मला वाटतं मी याच्या सकारात्मकच बाजूवरती लक्ष द्यायला हवं, कारण माझ्या अनुभवाला आलेली बाजू ही नक्कीच सकारात्मक. जबरदस्त. आपण 2 तास बोलतो आहोत. तर आम्हाला ऐकायला तुम्हाला आवडेल ते म्हणजे अगदी तुमच्याच तोंडून सरस्वतीचा जन्म काश्मीरमध्ये कसा झाला वगैरे अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत आम्ही. तर त्याही विषयावर आपण स्वतंत्रपणे एकदा बोलू. भरत मुनींचं नाट्यशास्त्र याही विषयावर आपण तुमच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं बोलू. पण मला वाटतं समारोपाकडे येण्याचा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारतो. तो असा आहे की तुम्ही तुमच्या रसिकांना काय सांगाल? म्हणजे मला शिवमुद्रेची आठवण येते. शिवाजी महाराजांनी जी मुद्रा राज्याभिषेकाच्या निमित्ताने छापली त्याच्यावरती लिहिलं होतं प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता. तर तेच मला वाटतं या निमित्ताने मला म्हणावंसं वाटेल की तुमचं माझ्यावरचं जे प्रेम आहे ते असंच प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जावं आणि जी काही माझ्यामध्ये कला आहे ती विश्ववंदिता होण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत. छान छान छान. खूप सुंदर. खूप छान. मला या मुलाखतीतून स्वतःला
कारण मी मगाशी म्हटलं तसं मुलाखत हा स्वतःशी पण एक संवाद असतो आणि त्यानिमित्ताने आपणच आपल्या आयुष्याकडे पुन्हा एकदा फिरून बघतो तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने. तर हा एक छान अनुभव तुम्ही सगळ्यांनी मला दिलात आणि त्यासाठीची तुमची बराच काळ सुरू असलेली तयारी आणि त्यावरचं तुमचंही तितकेच असलेले परिश्रम या सगळ्याचा मला प्रचंड आदर आहे आणि तुम्हा सगळ्यांचे आणि 2 तास ही मुलाखत सहन करणाऱ्या सगळ्याच प्रेक्षकांचेही मनःपूर्वक आभार. तयारी म्हणजे काय माहितीये का की आम्ही म्हणजे तुमच्या एकंदरीत अभ्यास म्हणजे एकतर नाट्यशास्त्र तुम्ही गोल्ड मेडलिस्ट म्हणजे MA ला गोल्ड मेडल होतं, त्यानंतर संस्कृत मध्ये पण होतं मला वाटतं ना. हा असं ही माहिती आम्ही मिळवत होतो, तर तुमचा वेळ मिळेल तेवढा मिळणं शक्य नाही. आणि ते प्रश्न तुम्हाला काय विचारायचे हा एक मोठा, आणि मी सुरुवातीला जाहीर करून टाकलं होतं की ही मुलाखत पहिला होणारी नाही, यासाठी कोणीतरी मोठे लोक बोलवा आणि मग सगळे दिग्गज आम्ही ते आव्हान पेललं, हे आम्हाला खरंच कौतुकास्पद वाटतं. जनरली काय होतं की बऱ्याच वेळेला लोक पहिल्यांदाच प्रश्न मागतात, तसं काही करायची गरज भासत नाही आम्हाला. आम्हाला खूपच म्हणजे तुमच्याशी म्हणजे आतापर्यंतच्या मुलाखतीत आम्हालाही असं वाटतं की आम्ही पण उत्तीर्ण झालो, बरे 35 मार्कांनी का होईना. बरेच प्रश्न पण म्हणजे उत्सुकता असते आम्हाला, खूपसे प्रश्न राहून गेलेत, म्हणजे ते कधीतरी पुन्हा विचारू आम्ही. म्हणजे तुमचा आवडता चित्रपट कोणता, तुमचे आवडते नायक कोणते, तुमची आवडती कादंबरी कोणती, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या खूपच परिणामकारक असतात आमच्यासाठी. नाही, पण मलाही याचा आनंद आहे की आज सरधोपट मुलाखतीपेक्षा वेगळे प्रश्न विचारले गेले आणि मला अपेक्षा नव्हती असेही काही प्रश्न आले आणि ते सगळे सकारात्मक आणि चांगले माझा उत्साह वाढवणारे होते. त्यामुळे मला खूप समाधान मिळालं या मुलाखतीतून. थँक्यू. छान समीराजी, आणि आमच्या एका विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात आणि गेले 2 तास झाले आपण इथे छानपैकी चर्चा तर नाही म्हणणार, गप्पा मारत आहोत. या निमित्ताने तुमच्यातले अनेक पैलू आज मराठी भाषिकांना समजले की ज्यापासून बरेच जण अनभिज्ञ होतो. म्हणजे तुम्ही एक अभिनेत्री आहात वगैरे हे सगळ्यांनाच माहिती आहे, वेगवेगळ्या चॅनल्स वरती आपण बघतो, पण त्या निमित्ताने संस्कृत मधला तुमचा अभ्यास असेल, तुमच्या कविता असतील, हे सगळे पैलू समोर आले. त्याबद्दल तुमचे मी खूप मनापासून आभार मानते आणि वारंवार तुम्ही या मंचावरती येत राहावं असा एक प्रकारचा प्रेमळ आग्रह साप्ताहिक जनमंगलच्या वतीने मी तुम्हाला करू इच्छिते. त्याचबरोबर सर्व रसिक प्रेक्षकांचे सुद्धा आभार की जे आपले निरंतर कार्यक्रम पाहत असतात आणि त्यांचा प्रतिसाद हीच आमची ऊर्जा आणि हेच आमचं बळ आहे. तर मला वाटते आपण सर्वजण इथे थांबूया आता, लवकरच भेटूया पुन्हा नवीन मुलाखतीसह. धन्यवाद.